अध्यात्मप्रेमी, गीताप्रेमी, साधक जन. गीता जीवन गीता, श्रीमद भगवद्गीता हीच जीवन गीता या भूमिकेतून हे ज्ञानसत्र आपण चालवतो आहोत. त्याच्यामध्ये अनेक प्रवचन होत आहेत आणि क्रमाक्रमानं क्रमशः आपण प्रवचन ज्ञानसत्र म्हणून तुम्ही आणि मी मिळून एक विचार यात्रा संपन्न करतो. आज तशी 31 तारीख आहे. 31 तारखेला आमच्या नव्या वर्षाच्या पूर्वसंध्येला, नववर्ष जर ते ख्रिश्चन असलं तिकडून आलं असलं तरी आता आपण स्वीकारलंय अनेक गोष्टीच्या बाबतीमध्ये. आणि मी शेवटी प्रवचन संपताना किंवा शुभेच्छा देणार आहे त्या नववर्षाबरोबरच मकर संक्रांतीच्या देणार. मकर संक्रांत ही आपली आहे आणि 8वा अध्याय जो आपण बोलतोय त्याच्यामध्ये उत्तरायण आणि दक्षिणायन येणार आहे. त्याचा संक्रांती संबंध आहे. आपला संबंध संक्रांतीशी, संक्रमणाशी आहे. नववर्षही संक्रमण आणि संक्रांतीचंही संक्रमण विषय निघाला म्हणून आधीच बोललो. मुद्दा असा की तरी सुद्धा आपण सगळे एवढ्या संख्येत हजर आहात त्याचा मला आनंद आहे. विचार यात्रा ही अशा आपण तुम्ही मी मिळून पुढे नेऊया. त्याचा हेतू मात्र मागं मी बोलतोय तो ध्यानामध्ये पुन्हा पुन्हा घ्या. ही कंठस्थ वर्ग आपले जे चालतात त्या कंठस्थ वर्गाला जोडून तुम्ही सगळ्यांनी तयारी करून त्या त्या ठिकाणी हा विषय गीता कंठस्थ आहे ती हृदयस्थ करण्यासाठी, दुसरा शब्द आत्मसात करण्यासाठी. आपल्याकडे किती शब्द भिनलेत बघा. आपण म्हणतो ही गोष्ट मला पाठ झाली, नव्हे नव्हे आत्मसात. आत्मसात या शब्दात आत्माच आहे. आत्मा हे लक्षात येत नाही पटकन आपल्या, पण आत्मसात, आत्मसदृश, माझं काही शंका नाही त्या. असे आत्मसात करणं ते ध्यानामध्ये घेणं ही जी आपली भूमिका आहे. नंतर सविस्तर योजना काय करायची ती वसुधा ते करतील, पण आपला हेतू काय आहे तो ध्यानामध्ये घ्या आणि हेतू ध्यानात घेऊन आपण ज्ञान सतत चालवणं हे आवश्यक आहे. एवढीच प्रस्तावना पुढे. एकदम आपण अध्याय 7 ज्या ठिकाणी थांबलो होतो त्याला धरून घेऊन 8व्या अध्यायाकडे होईल तेवढा आपल्याला पाहायचं. 7व्या अध्यायामध्ये जरा वेगळा अर्थ मी सांगितला होता. या श्लोकापेक्षा तो जास्त होता. उदारः सर्व एवैते ज्ञानी त्वात्मैव मे मतम् आस्थिता सही युक्तात्मा मामेवानुत्तमा गती. इथला उदाराहा हे अनेक वचन आणि त्याच्या मागे तेषाम याबद्दल वेगळा अर्थ म्हणजे दुधात साखर. मुळात जो अर्थ आहे तो कोणाला घ्यायचा असेल, मुळात म्हणजे जो पण मानला जातो तो घ्यायला हरकत काहीच नाही, तो घ्यावा. पण दुधात साखर या पद्धतीने जरा वाढवून घ्यावा ही भूमिका आपली होती आणि काही कारणे आपण सांगितली होती. उदारहा यामुळं तो संदर्भ घेऊन जाऊया. उदारः सर्व एवैते, जे वर ज्ञानी सहचार सांगितले ते अर्थ, जिज्ञासू, अर्थार्थी आणि ज्ञानी हे उदाराः, हे उदार आहेत असं स्पष्टपणे म्हटलं. आणि आपण मागचं प्रवचन संपता म्हटलं जर त्यांना उदार म्हटलं असेल तर त्यांचे अर्थ बदलतात. फक्त अर्थ याचा अर्थ स्वतःच्या दुःखानं व्याकुळ होणारा नव्हे तर दुसऱ्याच्या दुःखानं सुद्धा व्याकुळ होणारा समर्थांसारखा चिंता करतो विश्वाची. हे का म्हटलं तर उदाराः असं जर म्हटलं असेल तर उदार शब्दाचा अर्थ मुळीच कृपण नव्हे. तो कृपणचा अर्थ कवली चुंबक, पैशातला कंजूस नव्हे. तर कृपण हा फल हेतवा असं मागं 2:49 मध्ये आपल्याला सांगितलेलं आहे. कृपण हा फल हेतवा, ते कृपण आहेत जे फळाचा हेतू ठेवतात आणि ते उदार आहेत जे फळाचा हेतू ठेवत नाही. मग उदार याचा अर्थ फळाचा हेतू ठेवत नाहीत म्हणजे ते निष्काम झाले, सकाम नव्हे. आणि निष्काम झाले तर अर्था निष्काम कधी होणार, जिज्ञासा निष्काम कधी होणार, अर्थाचा निष्काम कधी होणार. आणि जर झाला नाही तर तो उदारा होणार कसा, हे जे होतं ते सगळं आपण बोलू. आता पुढे बोल टाकूया. हे सगळे जर उदार म्हणून सांगितलंय तर मग ज्ञानी हा त्या श्रेष्ठ असं का बरं म्हटले, तो मला जास्त प्रिय असं का म्हटले, जणू तो माझाच आत्मा आहे असं का म्हटले, अनुत्तमाम गती, सगळ्यात उत्तम गती त्याला प्राप्त होते असं तरी का म्हटले. या अगोदर चौघाने एकत्र केलं खरं, पण त्या चौघांमध्ये एकाला जरा विशेष श्रेणी दिली, विशेष त्याला मानलं. का मानलं हे 2-3 गोष्टी लक्षात घ्या. मी जो अर्थ सांगितला अर्थार्थी, जे जीवनामध्ये कशात अर्थ आहे हे शोधणारा, हा जो अर्थ सांगितला की जिज्ञासू, संशोधक ही मोठीच माणसं आहेत की
पण त्याच्यापेक्षा ज्ञानी श्रेष्ठ का? एका शब्दामध्ये ज्ञानी सोडून बाकीचे जे तिघ आहेत ते एकांगी आहेत आणि ज्ञानी हा सर्वांगी आहे. आपल्यातल्या ज्ञानी दुसऱ्या अध्यायामध्ये स्थितप्रज्ञ लक्षणाच्या वेळी आपण बोललो होतो त्यावेळी शेवटी एक मुद्दा मी सांगितला होता, आठवतो का बघा? स्थितप्रज्ञा भक्त आहे की नाही, भगवत भक्त आहे की नाही? आहे. पण भागवतामध्ये जे संस्कृत भागवत आहे ते त्या भागवतामध्ये भक्ती सांगताना जे भक्त सांगितले त्यातले काही भक्त एकांगी होतात. उदाहरणार्थ बाल, उन्मत्त, पिशाच, वध असा उल्लेख येतो. हे एकांगी होतात. स्थितप्रज्ञ मात्र असा एकांगी न होता सर्वांगी होतो. तसं इथं म्हणायचंय की उदारा हा म्हणायचं आपलं ज्ञानी हा सगळ्यात मोठा का? तर तो सर्वांगी आहे, एकांगी नाही. वरचे जे आहे तेही मोठेच आहे पण एका अर्थानं, हे लक्षात घ्या, एका अर्थानं ते एकांगी आहे, हा मात्र सर्वांगी आहे म्हणून तो विशेष आहे. आणखी विशेषाचं कारण काय? ज्ञानदेवानी ज्याचा आधार घेतला मागे आपण बोललो चिद्विलासवाद. हा जो ज्ञानी असेल तो आत्मज्ञानी असेल आणि जर आत्मज्ञानी असेल तर जे जे भेटे भूत ते मानचे भगवंत हे त्याला कळणार आणि हे ज्याला कळतं तो इतरांपेक्षा श्रेष्ठ होतो कारण त्याला चिद्विलास कळतो. चिद्विलास ज्याला कळतो तो खरा नुसता ज्ञानी नव्हे तर आत्मज्ञानी आहे. जे जे भेटे भूत ते मानचे भगवंत हे त्याला कळतं. आणखी थोडं वाढवूया आणि एका भूत मात्राच्या ठिकाणी भगवंत पाहणं हे कळलं. मागचा शब्द आठवतो का बघा? विश्वात्मक ब्रह्माची सेवा करणं हे ज्याला कळलं तर रामकृष्ण परमहंस म्हणतात त्याप्रमाणे मानव सेवा हीच माधव सेवा हे पण कळलं म्हणून ज्ञानी श्रेष्ठ होणार आहे. इतरांचे कळेलच असं नाही, कळेलही पण कळेलच असं नाही. ज्ञानी मात्र असं आहे की त्याला कळणारच, कळलं नाही तर तो ज्ञानी नव्हे. मानव सेवा हीच माधव सेवा ही ज्याला कळतं तो ज्ञानी श्रेष्ठ होणार. आणखी एक मुद्दा आहे, मागे मी संदर्भ दिला होता आठवत का बघा की आपल्या पाचही संतांच्या भगवत धर्माला वेदातल्या ऋतवादाचा आधार आहे. ऋतवाद म्हणजे आपण अथर्वशीर्षामध्ये म्हणतो ते ऋतम वच्मी सत्यम वच्मी. तो ऋतवाद म्हणजे आजच्या भाषेत सामाजिक बांधिलकी आहे. सगळ्यांना समान गोष्ट हक्काने मिळाली पाहिजे अशी ती ऋताची भूमिका आहे. त्याचा नायक वेदामध्ये वरुण आहे. अगं बोललो तो वाक्य पुन्हा एकदा उच्चारतो, इंद्रा कॉन्कर्स अँड वरुणा रूल्स. इंद्र मिळवून आणतो आणि त्याची समान वाटणी वरुण करतो. म्हणजे सगळ्यांना मिळालं पाहिजे ना. भारत महासत्ता होणार 2020 मध्ये पण ती सगळ्यांना मिळून होऊ दे ना, मूढभर लोकांना नव्हे. म्हणजे ऋतवाद ज्याला कळतो तो ज्ञानी. मानव सेवा हीच माधव सेवा ज्याला कळते तो ज्ञानी. जे जे भेटे भूत हे ज्याला कळतं भगवंत तो ज्ञानी. म्हणजे ज्ञानदेवांच्या भाषेत चिद्विलासवाद ज्याला कळतो तो ज्ञानी. म्हणून मग म्हटलंय उदारा सर्व एवेते ज्ञानी त्वात् आत्मैव मे मतम. या सगळ्यांच्या मध्ये ज्ञानी हा सुद्धा, ज्ञानी हा जरूर माझा आत्मा आहे. मे मतम हे माझं स्पष्ट मत आहे. आता भगवंतानी तो माझा आत्मा आहे असं म्हणावं. जे ज्ञानी हा भक्त किती श्रेष्ठ झाला. आणि होतच ना असं. आठवून बघा ना, पांडुरंगाला सगळ्यात प्रिय नामदेव महाराजच होते. नामदेव महाराजांनी ज्ञानेश्वर किंवा तीर्थयात्रेला निघाले त्या नामदेवांनी पांडुरंगाकडनं परवानगी घेतली आणि म्हणून पांडुरंग हे अभंगात आहे. पांडुरंग म्हणाले ज्ञानदेवांच्यावर जात आहे ना, अवश्य जा. म्हणजे बालभक्त नामदेव भक्त नामदेव आपल्या विठ्ठलाला भरवणारा लक्षात आणू नका. तर आत्माच वाटेल एकमेकाचा. पांडुरंग आणि नामदेव एवढी भक्ती त्यांनी केली. हीच भक्ती पुढे तुकारामाने केली. पुढे संदर्भ येणार आहे. तुका झाला पांडुरंग. तुका झाला पांडुरंग हे मराठी शब्द आणि ज्ञानी त्वात् आत्मैव मे मतम त्यात काय फरक आहे का सांगा? तुका झाला पांडुरंग हे तुकारामाने म्हणावं आणि पांडुरंगाने म्हणावं पांडुरंग झाला तुका. आत्मैव मे मतम. तो माझाच आत्मा आहे असं वाटावं इतका ज्ञानी श्रेष्ठ. हे लक्षामध्ये घेतलं की मग त्याला अनुत्तमां गतिम. आपल्याला उत्तम माहिती असतं पण अनुत्तम शब्द त्या ठिकाणी तो विरुद्धार्थी नाहीये. अनुत्तम नाही त्याच्याकडून वाटून जातं आणि विरुद्धार्थी तो विरुद्धार्थी नाहीये. अनुत्तमा एक शब्द आहे आणि एक शब्दाचा अर्थ सर्वोत्तम. त्याला सर्वोत्तम गती प्राप्त होते. त्याचं आश्रय केलेला असतो. सर्वोत्तम गतीचा म्हणजेच माझा. हा पुढे संदर्भ येणार आहे.
परमधाम मम हे जेव्हा पुढे येणार आहे ती सर्वोत्तम गती म्हणजे मीच त्या माझ्या गतीचा जर आश्रय केला असतो. हा त्या श्लोकाचा अर्थ महत्वाचा. त्याला जोडून पुढचा श्लोक घेऊया. भगवंत लगेच पुढे सांगतात अर्जुनाला, बहुनाम जन्मना म्हणते ज्ञानवान माम प्रपद्यते वासुदेव सर्वमिती स महात्मा सुदुर्लभ. किती टप्प्याटप्प्याने सांगत चालले बघा. अगोदर 4 भक्त मोठे, त्यात ज्ञानी मोठा. अरे पण ज्ञानी सुद्धा सगळ्या ज्ञानी मंडळींना इदम वासुदेव सर्वम हे कळतच असं नाही. इथं म्हणते बघा वासुदेवा सर्वमिती. सगळीकडे वासुदेव भरून उरलाय. कुणाला कळतं? ज्ञानवान माम प्रपद्यते. कधी? बहुना जन्मना म्हणते. अनेक जन्म घालवावे लागतात तेव्हा त्या आत्मज्ञानी माणसाला नुसता वासुदेवच भेटतो नव्हे तर सगळं वासुदेवमय आहे हे कळतं. ही आत्मज्ञानाची परमोच्च अवस्था आहे. भगवंत भेटणं नव्हे, ठाई ठाई भगवंत दिसणं हे भगवंत खरं भेटणं आहे. आणि मागचा संदर्भ पुन्हा आहे, आपण बघितलंय मागं. फुटक्या ढगाप्रमाणे त्या डोक्याला अपयश येतं का? छे, त्याला कधीच अपयश येत नाही. शुचीनाम श्रीमताम गेहे योग भ्रष्टोभी जायते. हे मला सांगितलंय. हा संदर्भ इथं आहेच. एवढंच नव्हे, आपण दुसऱ्या अध्यायामध्ये बघितलं, वासांसी जीर्णानि यथा विहाय नवानी गृह्णाति नरोपराणी. तोही संदर्भ आहे. त्याचा बहुनाम जन्मना म्हणते कसं होईल? अनेक जन्मांच्या नंतर. किती कठीण आहे बघा. अनेक जन्मांच्या नंतर ज्ञानवान माम प्रपद्यते. त्या ज्ञानवान माणसाला मला शरण, मग सांगितले 3 शरण येता येतं आणि चौथा अर्थ मिसळून जाता येतं. सायुज्यता. अनेक जन्मानंतर ज्ञानवान माझ्यामध्ये मिसळून जातो. मोक्षाचे 4 प्रकार आहेत. त्याचा सायुज्यता मोक्ष म्हणजे शेवटचा जो आहे तो होतो आणि मग त्याला कळतं वासुदेव हा सर्वमिती. त्या जगामध्ये जे काही आहे ते फक्त वासुदेवच आहे. वारकरी संप्रदायाची हीच श्रद्धा आहे नव्हे, उपनिषदांचे पण ही श्रद्धा आहे. उपनिषदांचं हे वाक्य बघा, ईशावास्यम इदम सर्वम. ईशावास्यम इदम सर्वम. सगळीकडे ईश परमेश्वर भगवंत वासुदेवच भरून उरलाय, त्याच्याशिवाय काहीच नाही. हेच आपण साध्या भाषेत म्हणतो, जली स्थळी काष्टी पाषाणी भरून दशांगुळ उरला. किती भाषा अगदी सारखी आहे बघा आपली. ईशावास्यम इदम सर्वम वासुदेवा सर्वमिती. हे ज्याला जन्मजन्मांतरी कळतं, जन्मजन्मानंतर कळतं, तो ज्ञानवान, तो दुर्लभ आहे नव्हे, सुदुर्लभ आहे. आणि त्यालाच योग्य शब्द वापरलाय महात्मा. महात्मा सुदुर्लभ. हा इथं महात्मा शब्द फक्त मोठी व्यक्ती एवढ्या अर्थानं वापरला नसून महात्मा शब्दात आत्मा महत्वाचा आहे. आणि तो महान आत्मा आहे. म्हणजे काय ते 2-3 शब्दात सांगतो. त्याला महात्मा म्हणतात, अगदी शब्दशः त्याला महात्मा म्हणतात की ज्याला भगवंताचा साक्षात्कार झालेला असतो. पुन्हा ध्यानामध्ये या अध्यात्मामध्ये विचार वैभव महत्वाचं नाहीये, विचार वैभव महत्वाचं नाहीये, अनुभूती वैभव महत्वाचं आहे. तत्वज्ञान सांगणारे पोपट अनेक भेटली, तत्वज्ञान जगणाऱ्या संत सुदुर्लभ. महात्मा सुदुर्लभ. तो महात्मा भेटला पाहिजे आणि तो महात्मा साक्षात्कार झालेला पुरुषालाच म्हणता येतं. म्हणून पहिला अर्थ साक्षात्कारी पुरुष, दुसरा त्याचा अर्थ ज्ञानी तर आहेच, आणि तिसरा शब्द आहे तो छान आहे, महानुभाव. आपल्याकडे महान भाव शब्द एका संप्रदायाशी जोडून तर अन्य काही अर्थ जर आपल्याला फार जास्त व्यवहारात आलाय. पण महानुभाव हा शब्द महान अनुभव असणारा एवढ्या अर्थानं मर्यादित घ्या. ज्याला महान अनुभव आहे, आणि महान अनुभव फक्त जगाचा नसतो, विश्वाचा नसतो, परमेश्वराचा असतो. सगळ्या विद्येमध्ये अध्यात्म विद्या श्रेष्ठ आहे ना, आणि त्या सगळ्या विद्येतली अध्यात्म विद्या श्रेष्ठ असून तिचं केंद्र असणारा भगवंत ज्याला भेटतो, योगी अरविंदांसारखे, तुकारामांसारखे, त्या व्यक्तीला महात्मा म्हणायचं. तो ज्ञानवान तर असतोच असतो, तो नुसता भक्त नसतो, तो ज्ञानी भक्त असतो. महात्मा सुदुर्लभ. साक्षात्कारी, ज्ञानी आणि महानुभाव जो कोणी असेल त्याला महात्मा म्हणतात असं दिसत. या महात्म्याचा संदर्भ पुढं 23व्या श्लोकामध्ये पुन्हा येणार आहे, ज्या ठिकाणी देवान देव यजो जानती मदभक्ता यांची मामपी, या ठिकाणी पुन्हा येईल. म्हणजे त्याची अनुत्तमाम गतीम आपल्या लक्षात येईल. पण तिकडे जायच्या पूर्वी आणखी एक विषय ध्यानात घेऊन पुढे जाऊया, आणि तो विषय फार महत्वाचा आहे.
श्रीकृष्ण या ठिकाणी सांगतायत, ज्ञानी माणसाचं वर्णन करता करता सांगतायत, जे जे बेटे भूत ते सांगतानाच म्हणतायत की बाबा भक्ती करायची ती सर्वोच्च नारायणाची, भक्ती करायची ती सर्वोच्च परमेश्वराची, भक्ती करायची ती सर्वश्रेष्ठाची. सर्वश्रेष्ठापेक्षा जे कनिष्ठ आहे ते आपल्याला कळतायत, त्या कनिष्ठांचीच भक्ती कशाला करायची. पण खूपदा आपण लवकर फळ मिळेल म्हणून कनिष्ठांचीच भक्ती करतो, ती सोपी असते म्हणून करतो. या संदर्भामध्ये लक्षात घ्या जो पुढचा श्लोक येतो, भगवंत मात्र सांगतायत बाबा तू कनिष्ठ देवतांची भक्ती केलीस तर ती भक्ती सुद्धा मी स्थिर करतो, मी स्थिर करतो. कारण त्या कनिष्ठ देवता सुद्धा माझ्याच आहेत. बघूया, त्या कनिष्ठ देवता सुद्धा माझ्याच आहेत आणि कनिष्ठ देवता जी फळं देतात तीही मीच निर्माण केली असतात. म्हणून काही अडचण नाही, त्यांची भक्ती केली तरी चालेल. फक्त आडवळणानं जाणं होतंय, राजमार्गानं होत नाही. तो राजमार्ग 9व्या अध्यायामध्ये येणार आहे, राजविद्या राजगुह्यम नाम. आणि समजा राजमार्ग असताना आडवळणी द्राविडी प्राणायाम करायची गरज काय? पण माणसं का करतात त्याचे उत्तर बघूया. त्याच्या आधी पहिली गोष्ट लक्षात घ्या की अन्य देवतांची भक्ती सुद्धा भगवंत नाकारत नाही, कारण अन्य देवता भक्ती ही प्रकृतीतून जन्मास आली आहे हे भगवंताला माहिती आहे. तर मागचं तत्वज्ञान सांग अथवा प्रकृती सुद्धा काय आहे? परमात्म्याची लीला आहे, शक्ती आहे. आणि त्या शक्तीचा खेळ म्हणून अनेक लौकिक देवता निर्माण होतात. त्या वेदामध्ये सुद्धा इंद्रदेव आहे, वेदामध्ये अग्निमुख जे यज्ञ म्हणतात हा देवता मानला गेलाय, उषा देवता मानली गेली आहे. हे सगळे प्रकृतीचे खेळ आहे, हे सगळे प्रकृतीगत आहे, हे सगळे प्रकृतीतून आलेले आहे. आणि प्रकृती परमेश्वराची असल्यामुळं भांडण्याचं काही कारणच नाही. एका मुलावर प्रेम केलं, दुसऱ्या मुलावर केलं नाही तर आई म्हणते माझ्या एका मुलावर तरी प्रेम केलं ना, हाही माझा तोही माझाच, तुला तो नको हा पाहिजे हा घे, पण तो माझाच हे विसरू नको. प्रकृतीगत अन्य देवता ह्या सगळ्या ध्यानामध्ये घेतल्या जातात आणि त्यांची भक्ती केली जाते. ही भक्ती यासाठी केली जाते की फळं चटकन मिळतात. भगवंत सांगतात बघा, यो यो या याम तनुं भक्तः श्रद्धया अर्चितुमिच्छति तस्य तस्या चलां श्रद्धां तामेव विदधाम्यहम्. तनु असा शब्द वापरलाय. अन्य देवता पर्याय जे आहेत त्यांची जी तुम्ही अर्चना करतात त्यांची भक्ती सुद्धा मी स्थिर करतो. तर मागे जाऊन पुन्हा इथे येऊया. मागे जायचं कारण असं की ह्या सगळ्या देवतांची भक्ती म्हणजे बघा एवढी नारायणाची भक्ती करणं शक्य असताना अन्य देवतांची भक्ती माणसं का करतात? याचं कारण निष्काम भक्तीपेक्षा सकाम भक्ती माणसाला आवडते. ते अगदी खरं आहे. चटकन 8 दिवसात हा सप्ताह केला की हे फळ मिळणार आहे म्हणतं ते माणसं चटकन सप्ताह करतात. त्या मानवी स्वभाव धरून आहे. मग त्या देवतेकडे जातात, फक्त ते विसरतात की मी देवते ईश्वराच्या पर्यायाला नमस्कार करतोय, मूळ ईश्वराला करत नाही. पर्याय आणि प्रत्यक्ष, पर्याय आणि मूळ, सावली आणि मूळ माणूस याचा फरक नाही का? हे आपण विसरतो. पण आपण चटकन का शरण जातो तर ते आपल्याला उपयुक्त आहे म्हणून. आणि हेच भगवंतानं मला सांगितलंय. 4था अध्याय 12वा श्लोक जो आपला होऊन गेलाय तो बघण्यासारखा आहे. त्या ठिकाणी हेच म्हणतंय. अकरा सांगतो 4:12 मी वाचतो, शोधलं पाहिजे असं नाही. कांक्षतः कर्मणां सिद्धिं यजन्त इह देवताः क्षिप्रं हि मानुषे लोके सिद्धिर्भवति कर्मजा. त्या 2 गोष्टी आहेत. क्षिप्रम ही ताबडतोब फळ मिळतं. मी म्हटल्याप्रमाणे सप्ताह केला की बक्षीस मिळालं, चला सप्ताह करूया, बसूया, 7 दिवस ते काढूया ना जीवनातले. क्षिप्रम आणि मानुष्य लोके याचा अर्थ लक्षात घ्या. मनुष्यच हे करतो कारण कर्माचरणाचा अधिकार माणसालाच आहे. मनुष्येतर सृष्टीला कर्माचरणाचा अधिकार नाही. माणसालाच नर हो नारायण होऊ शकतो. ते कर्माचरण करायचा अधिकार आहे. क्षिप्रम आहे, ताबडतोब म्हणतं. म्हणून मग माणसं कांक्षतः कर्मणां सिद्धिं यजन्त इह देवता. इह देवता इह लोकातल्या देवता. मग त्या वेदातल्या असतील नाही तर वर्तमान काळातल्या लौकिक देवता असतात. आपण असंही बघतो की नाही, आपल्या बालपणी या ठिकाणी हा काय देव एवढा जागृत नव्हता,
पण आपल्या प्रौढपणे मात्र जाणवायला लागलं की या ठिकाणचा देव जागृत झाला आणि इतका झाला की आपण त्याला नमस्कार सगळेच करायला लागलो. देवाला मला गमतीत म्हणतो, देवाचे पण कधी कधी दिवस असतात, जे त्याला दिवस येतात, प्राप्त होतात, असं व्हायला लागतं कधी कधी. हे क्षिप्रम मानुषे लोके आहे. क्षिप्रम ताबडतोब फळ देणारा, जागृत म्हणजे ते काय, नमस्कार केला ते फळ देतो म्हणून तो जागृत ज्या अर्थाने जागृत पाहिजे असा अर्थ नसतो तो. माझ्या स्वार्थाबाबत तो जागृत असतो, म्हणजे काही अडचण करत नाही, पटकन तो माझा स्वार्थ हा परमार्थ करून टाकून मोकळा होतो. तर क्षिप्रम हे मानुषे लोके, हे मानवी स्वभावाचं लक्षण लक्षात घ्या. पण हे केलं तरी भगवंत म्हणताय, बाबा तू त्या देवतेची भक्ती करतोय सकामतेनं, ती निष्काम नाहीये, ती माझी भक्ती नाहीये. पुढे म्हणणार तू त्या देवतेकडे जाशील, माझ्याकडे येणार नाहीस, पण ती भक्ती सुद्धा मी स्थिर कर. किती विशेष गोष्ट आहे बघा. कारण कुठं तरी चांगली भक्ती असली तर वाईट काय, अंधश्रद्धा नाहीच, सात्विक श्रद्धा हे पक्क आधी. आणि सात्विक श्रद्धा कुणावर का असे ना, कुठल्याही मूर्तीवर असू दे, व्यक्तीवर असू दे, ग्रंथावर असू दे, अवतारावर असू दे, संप्रदायावर असू दे, कुठं का असे ना, ती श्रद्धा मी स्थिर करतो. केवढं आश्वासन आहे भगवंताचं. आता त्याचा दोष तो पुढे स्पष्टपणे सांगणार आहे, अंतवत्तू, त्याला अंत आहे. पण एक सांगणार आहे की तुम्ही ती भक्ती करताय ना, विरोध नाही आमचा. त्यात एक फार मोठा भाग लपलाय, तो सांग. तो भाग असा लपलाय की याच गीता धर्मातून आपला हिंदू धर्म जन्मास आला. आणि हिंदू धर्म जगातल्या सगळ्या धर्माश्रेष्ठ यासाठी ठरतो की आपल्याकडं इष्ट देवता संकल्पना आहे. अन्य अनेक रूढ धर्मामध्ये इष्ट देवता संकल्पना नाही. आम्ही जी देवता सांगतो तीच मानली पाहिजे, केला शरण गेला पाहिजे, तोच प्रेम सागर आहे, बाकी कुणी नाही. आणि हिंदू धर्म काय म्हणतो, गीतेचा वारसा म्हणून इष्ट देवता संकल्पना. सर्व देव नमस्कार केशवम प्रतिगच्छति. बाबा तो कुणालाही नमस्कार कर, शेवटी तो केशव नारायण श्रीकृष्णालाच मिळणार आहे, अशी आमची ठाम श्रद्धा आहे. गावात जर एकच देऊळ असलं, खेडेगावामध्ये खूपदा असतं, तर त्या खेडेगावातल्या एका देवळामध्ये सगळ्या देवांच्या जयंती होतात. जे गुरुपौर्णिमा, दत्त जयंती असे त्याच ठिकाणी होते, रामनवमी पण होते, हनुमान जयंती, देव एकच असतो. तो देव हनुमंत नसतो तर सौ. कारण कुठं तर रक्तात आपल्या मुरलंय इष्ट देवता संकल्पना. हा फार मोठा वारसा गीतेचा. आणि हा वारसा जर इतका मोठा असेल तर मग जेव्हा म्हटलं जातं गीता धर्म हा विश्व धर्म आहे, तेव्हा फक्त आम्ही आमची पाठ थोपटून घेतोय असं नाही. गीता धर्म विश्वधर्म आहेच मुळी. कारण एवढं कुठे आहे मला तुम्ही सांगा, इष्ट देवता संकल्पना कुठे आहे? कुठल्याही देवाची पूजा तर तुझी श्रद्धा मी स्थिर करतो हे सांगणारा भगवंत कुठे आहे? तो भगवंत योगेश्वर श्रीकृष्ण गीता सांगणार आहे. म्हणून आपल्याला अभिमान वाटला तर शंका नाही. कारण आणखी एक गोष्ट, आपण विचार यात्रा करतोय, तुम्ही अगदी तुम्हाला त्यातली प्रत्येक पैलू दाखवतो. तो पैलू असा आहे की नुसती इष्ट देवता संकल्पना नव्हे. जेव्हा हे मानलं जातं की त्या देवतेला केला नमस्कार सुद्धा नाव मिळतो, किंवा 3 गोष्टींचा फायदा होतो. पहिली गोष्ट असते की समोरच्या भक्ताला तुम्ही विचार स्वातंत्र्य देता. किती मोठी गोष्ट आहे बघा. समोरच्या भक्ताला जो देव प्रिय आहे त्याची पूजा कर हे जेव्हा तुम्ही ठामपणे म्हणता, तेव्हा तुम्ही विचार स्वातंत्र्य देता. दुसरी गोष्ट तुम्ही देता श्रद्धा निष्ठा. कुठली असू दे, सुश्रद्धा असली म्हणजे बास. कशावरच श्रद्धा नाही, त्याच्या कशावर तरी श्रद्धा आहे, ही गोष्ट स्वीकारार्ह आहे. हे पहिला विचार स्वातंत्र्याचा मुद्दा, दुसरा श्रद्धा निष्ठेचा मुद्दा, तो त्याच्या पोटात आहे. आणि तिसरा अत्यंत महत्वाचा मुद्दा, एकदा जर इष्ट देवता संकल्पना आली तर तुम्ही तुमच्या धर्माचा प्रचार प्रेमानच करता, हिंसेनं करू शकत नाही. आपला बौद्ध धर्म भारताच्या बाहेर जाऊन बृहन भारतामध्ये पसरला, कुठेतरी रक्त रंजितपणा आहे का? बौद्ध धर्माचा शेवटी हिंदू संस्कृतीचा भाग आहे. शब्द लक्षात घ्या. बौद्ध धर्म शेवटी हिंदू संस्कृतीचा भाग आहे. बौद्ध धर्मातही गीतेचाच वारसा आहे, अनेक ठिकाणी आहे आणि असणार. 5000 वर्षापूर्वीची गीता आहे. म्हणजे मुद्दा असा की इष्ट देवता संकल्पना एकदा गीता विश्वधर्मानं सांगितली की त्याच्यात विचार स्वातंत्र्य पण येतं, श्रद्धा निष्ठा पण येते, प्रेम मार्ग पण येतो. आणखी बघा, हिंसा येत नाही, मूर्ती भंजन येत नाही. काय भारताचा इतिहास आपल्याला सांगतो मध्ययुगाचा.
ते मूर्ती भंजन हे कडवेपणातून कठोरपणातून माझच बरोबर याच्यातून आलेलं आहे. गीता असं कधीच सांगत नाही. म्हणून मूर्ती भंजन सोडून द्या, मूर्ती पूजनच आहे, प्रेम मार्गच आहे. बरोबर शब्द वापरायचा हिंसा राहित्य. अहिंसा म्हणत नाही मी, हिंसा राहित्य. हिंसेचा स्पर्शही नाही त्या ठिकाणी. प्रेम मार्गानेच आपण जाऊ शकतो. कधी यो 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 याम तनुं भक्ता श्रद्धया अर्चितुम् इच्छति तस्य तस्य अचलां श्रद्धां तामेव वेदधाम्य. त्याची श्रद्धा मी बळकट करतो. इष्टदेवता संकल्पना हा गीता धर्माचा महान वारसा. पण एवढं बळ सांगितल्यावर त्या बळाला थोडं सबल म्हणजे अशुद्ध अशा प्रकारची जी चौकट आहे तीही सांगितली पाहिजे. त्याचं नुसतंच बुडी बुडी बोलल्यावर, नुसतंच भलं भलं बोलल्यागत होईल आणि मुळात हातात काहीच बसणार नाही. तत्वज्ञानाशी कुठली वंचना प्रतारणा होईल नाही. भगवंत लगेच सांगतात, त्यांची श्रद्धा मी स्थिर करतो. ते देवता या माझा पर्याय मानतात, ठीक आहे, मी स्वीकारतो. पुढच्या श्लोकामध्ये म्हटलंय, त्यांना सुद्धा मीच निर्माण केली फळं मिळतात. पण लक्षात घे, त्यांना एक फळ मात्र मिळत नाही की जे फळ क्षणभंगुर नाही. सगळी फळं शेवटी क्षणभंगुर आहेत, अंतवत आहेत. आणि ही फळं त्या देवता भक्तीला मिळतात. श्रीकृष्ण भक्तीला क्षणभंगुरतेच्या पलीकडं अक्षय, अक्षर, चिरस्थायी, अज, अव्यय असं फळ मिळणार आहे. अज नाही, अव्यय. अशा प्रकारचं फळ मिळणारे सांगण्यासाठी त्या ठिकाणी शब्द येतो बघा, अंतवत्तु तेषा अंतवत्तु फलम तेषां तद्भवत्यल्पमेधसां. चक्क सांगितलंय बाबांनो, पर्यायी देवतेची भक्ती करताना काही म्हटलं तर तुम्ही अल्पमेधसाम आहात. मेधा, मेधसाम, अल्पमेधसाम, अल्पबुद्धी. पर्यायाला स्वीकारणं म्हणजे मूळ जे पाहिजे ते नाकारणंच झालं ना. जरा कमीपणा झाला ना, वरिष्ठापेक्षा कनिष्ठच झालं ना, ते उत्तमापेक्षा किंचित अधमच झालं ना, ते झालंच मुळी अल्पमेधसाम. आणि त्या अल्पबुद्धीनं तुम्ही काय करता, फळ जी कायमची म्हणून स्वीकारता. बाबा ती अंतवत तू आहे. आता अंतवतचे दोन अर्थ आहेत. एक अंत म्हणजे अंत, शेवट, त्या फळांना शेवट आहे. आणि दुसरी गोष्ट, त्या फळांना शेवट आहे नव्हे, त्या देवतांची भक्ती तुम्हाला पुनर्जन्माच्या चक्रामध्ये घालणार आहे. याही अर्थानं ती श्रेष्ठ नाही. जन्म मृत्यूचा रहाड गाडग ही देवता भक्ती नष्ट करू शकत नाही. उलट तुका झाला पांडुरंग असं म्हटलं, त्या तुकाराम पुन्हा म्हणतात, मला पुन्हा पुन्हा जन्मात झाल तर मला भक्ती करायची. ही मुक्तीवरील भक्ती हा वार्ग संप्रदायाचा पुन्हा वारसा आहे, पण तो त्यांचं म्हणणं आहे. एकदा तुम्ही भगवंताशी एकरूप झाला, सायुज्य मुक्ती झाली की त्या ठिकाणी अंतवत नाहीये, तर पूर्णपणे अमर अक्षर अजर आहे, यात शंका नाही. याही अर्थ लक्षात घ्या की त्यांना पुनर्जन्म नाही आणि ते क्षणभंगूर नाही. आणि मग साधं वाक्य सांगितलं, अरे पर्यायी देवतांची भक्ती करताना देवतांना मिळता, आणि माझी भक्ती करताना तुम्ही मला मिळता. आता मला म्हणजे यादव श्रेष्ठ श्रीकृष्ण नाहीये, योगेश्वर भगवान श्रीकृष्ण परमात्मा आहे. महाराज खूपदा येतं आपण योगेश्वर 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 म्हणतो ना, त्याच्या बरोबर शब्द श्रीकृष्ण परमात्मा असं म्हणतो. कारण योगेश्वर आहेच, पण तो परमात्मा आहे. तो श्रीकृष्ण परमात्मा, त्याचं नाव श्रीकृष्ण आहे, पण तो परमात्मा आहे. तो श्रीकृष्ण परमात्मा सांगतोय, देवान देव यजो यांती मद भक्ता यांती मामपी. किती स्पष्ट आहे. माझे भक्त माझ्याकडे येतात, त्यांचे भक्त त्यांच्याकडे जातात. पुन्हा इच्छा स्वातंत्र्य, पुन्हा इच्छा स्वातंत्र्य, इष्टदेवता संकल्पना आहे, भांडण नाही. पण ठरवून टाका, अधिक मिळवायचं का थोडं मिळवायचं, फक्त 50% गुण मिळवायचे का 70-80% गुण म्हणून वर्गात पहिलंच घ्यायचं. काय ठरवायचं ते तुम्ही ठरवा. पुन्हा स्वातंत्र्य दिले, विचार स्वातंत्र्य. देवान देव येतो यांती मद भक्ता यांती मामपी. पुढे जाऊया. पुढच्या श्लोकाचा शब्द माझा पण घेतलाय, योग माया. पुढचा श्लोक आहे श्लोक क्रमांक 25. नाहं प्रकाश सर्वस्य योग माया समावृता मूढोऽयं नाभिजानाति लोको मामजमव्ययम्. मूढ लोक जाणत नाही की मीच तो अज आहे, मीच तो अव्यय आहे, सगळं माझ्यापासूनच आहे, हे जाणत नाही. कारण त्यांना माझी माया कळते. मग आपण बोललो होतो, गीतेचा शब्द योग माया आहे. रामदासांनी वापरलेला शब्द दैवी माया आहे, मूळ माया आहे.
नुसता माया ही चालेल, पण गीतेचा शब्द कोणता आहे? योग माया. तो आपण इथे घेऊ. आता मूढ का म्हटलंय? मूढ यासाठी म्हटलंय, ज्ञानदेवांच्या भाषेत सांगायचं तर या मूढांना, म्हणजे मगाचा शब्द अल्पमतीना, हे कळत नाही, ते अज्ञानी आहेत म्हणून त्यांना हे कळत नाही की बाबा अलंकारांची जडणघडण झाली म्हणून तिथलं मूळचं सुवर्णत्व लोपलं असं कधी होत नाही. तशी विश्वाची निर्मिती झाली म्हणून विश्वात्मक देव लोपला असं होत नाही. चंद्रप्रकाश पसरला म्हणजे चंद्र लोपला असं होत नाही. अलंकाराच्या जडणघडणीच्या माग सोने पण असतं, तसं विश्वाच्या माग विश्वात्मक देव असतो. मूढोयम नाभिजान. अरे रे, पण त्यांना ते कळत नाही. काय करणार? त्यांना काय कळायला पाहिजे ते फार सुंदर शब्दामध्ये पुढच्या श्लोकात सांगितलं, म्हणजे जरा प्रस्ताव लक्षात घ्या. मूढोयम नाभिजानात. अरे अलंकाराची जडणघडण झाली म्हणजे सोनं लपलं, सोनं तुम्हाला मुकलं, असं घडत नाही. लाटा खूप वर आल्या पण समुद्र संपला असं कधी घडत नाही. सूर्यकिरण मला भेटले ते सूर्य अदृश्य झाला असं होत नाही. हे लक्षात यायला पाहिजे. नाही तर जे जे वेगळे भूत ते माणसे भगवंत कसं काय ना, हे कळत नाही. किती वाईट आहे ते थोड्या वेळाने पुढच्या श्लोकामध्ये सांगितलंय की बाबा मी तिन्ही काळ जाणतो. हे अर्जुना, तुझा भूतकाळ मला माहितीये, तुझा वर्तमान काळ मला माहितीये, तुझा भविष्य काळ मला माहितीये, म्हणून माझं सांगितलं निमित्त मात्र भविष्य साचिन. अरे यांना मी पूर्वीच मारून टाकलंय, तुला काय मारण्याचं पाप बीप लागणार नाहीये. निमित्त मात्र भविष्य साचिन, हे येणारच आहे. मला तीन काळ, आणि का कळता तर तो काळांचाही काळ आहे ना. तो येणार आहे विश्वरूप दर्शन, तो काळांचाही काळ असल्यामुळे त्याला सगळं कळतंय. तुला कळत नाहीये, सगळ्यांना कळत नाहीये. ते मूढ आहे. किती स्पष्ट आहे बघा. वेदाहम समतीतानि वर्तमानानि चार्जुन भविष्यानि च भूतानि मां तु वेदन कश्चन. अरे मला तिन्ही काळ कळतात पण मला कोण ओळखत नाही. मी काळानं ओळखतो पण काळ मला ओळखत नाही. इथे आपण उदाहरण साधे घेऊया, जे लक्षात येईल. आपण नाटक पाहायला बसलो तर नाटकाच्या पहिल्या अंकात काय जे घडलं, अलीकडे नाटक 2 अंकीच असतं. तर पहिल्या अंकात काय घडलं त्यातनं दुसऱ्या अंकात काय घडणार हे आपल्याला माहिती असत नाही. पण नाटकात काम करणाऱ्या नटांना, आणि त्याहीपेक्षा एकच माणूस ज्याला आपण सूत्रधार म्हणूया, त्याला सगळंच माहिती असतं. नाटकाचा वर्तमान, नाटकाचं भूत आणि नाटकाचं भविष्य. नाटक चालणार का चालणार नाही, सगळी नाटकं चालतात असं नाही. वर्तमान, भूत आणि भविष्य सूत्रधाराला माहिती असतं. तर जगाच्या नाटकाचा जो सूत्रधार आहे त्याला सगळंच माहिती आहे. मी व्यक्ती म्हणून मला कळत नाहीये माझ्या भविष्यात काय घडणार, पण मी त्याचं मूळ असल्यामुळे माझ्या बाबतीत काय घडणार हे त्या आईला कळतंय. फक्त घडतं काय माहितीये, आई मुलाची काळजी घेते, मुलगा आईची काळजी घेतोच असं नाही. आई मात्र आई असली तर मुलाची काळजी घेतेच. शंकराचार्य सांगितल्याप्रमाणे उमाता न भवती. माता म्हणजे आई जन्मास आली तर ती कधी उमाता असू शकत नाही. को आणि माता जवळजवळ येतच नाही. तर भगवंत आपल्याला सगळं प्रेम करतोय, आपण भगवंताला विसरतो. आई मुलाची काळजी घेते, मुलगा आईची काळजी घेत नसेल तर वरी त्याने घ्यायला पाहिजे ना त्यानं. पण काय करावं, मोडून अभिजानाती, त्यांना कळतच नाहीये. भविष्य आणि भूताने वाईट आहे बघा. माम तू वेदन कश्चन. कश्चन म्हटलंय, मागे ज्ञानाबद्दल बोललोय, उदारा म्हटलंय, पण जन्मजन्मांतरी त्याला कळणार आहे. आज ज्ञानवंत झाला लगेच भगवंत भेटला असं नाही घडत. इतकं सोपं पण नाहीये ते. म्हणून हे सगळ्या विद्येमध्ये अध्यात्म विद्या श्रेष्ठ आहे. मुद्दा इतकाच, माम तू वेदन कश्चन ही भगवंताची खंत. म्हणजे भगवंताची खंत दूर करायला त्यानं भक्तीचं साधन आपल्या हातात दिलंय. आपण ते साधन किती पावलं पुढे टाकतो हे आपल्यावर अवलंबून. लहानपणी आई मुलाला चालायला शिकवते, सुरुवातीला शिकवते, ते जास्त चालायला लागलं की आईला जास्त आनंद होतो. तसं उद्या भक्त जर भगवंताच्या जवळ जवळ जायला लागला तर भक्तापेक्षा भगवंतालाच अधिक आनंद होणार आहे. कारण सगळे मला तर जाण्यात लागले, आज मला कोणी जाणत नाही याचं दुःख आहे. 8व्या अध्यायामध्ये इथपर्यंत अत्यंत महत्वाचे मुद्दे झाले. आणि मग 8व्या अध्यायाची सुरुवात करून ठेवली आहे. तर तो अध्याय फार महत्वाचा आहे. आणि ती सुरुवात त्यांनी शेवटच्या श्लोकात शब्दशः केली. गीता हा सुंदर फुलांचा हार आहे. त्याची फुलं वेगवेगळी आहेत, विविध गंधाची, विविध रंगाची, पण त्याचं सूत्र मात्र भगवत भक्तीचं, श्रीकृष्ण भक्तीचं आहे. आणि त्यामुळे ते सूत्र प्रत्येकाला बांधून ठेवतं, मागं पुढे होऊ देत नाही, किंवा एकमेकावर अवलंबून ठेवतं.
एकमेकात संगती सुसंगती निर्माण करत, संवाद निर्माण करत. कसं बघा, 7वा अध्याय संपता संपता जे शब्द येतात नेमके ते आणि ते शब्द 8व्या अध्यायामध्ये येतात. 7वा अध्याय संपता संपता शब्द येतात, साधी भूतादि दैवम माम साधी यज्ञम च ये विदु प्रयाण काले च माम ते विदुर युक्त चेतसा. मुख्य शब्द आहे युक्त चेतसा. चेतस अंतःकरण, युक्त समत्वम योग उच्यते. ज्याचं अंतःकरण सम झालंय असा तो युक्त चेतस असेल, त्या युक्त चेतसाला प्रयाण काले पिचमा. प्रयाण कालाचा उल्लेख फार महत्वाचा आहे. 8व्या अध्यायाचा 3/4 भाग, 8व्या अध्यायाचा 3/4 भाग प्रयाण कालाने व्यापलाय. फार महत्वाचं आहे त्याला. त्याच्या आधी अन्य काही गोष्टी आहेत त्या बघूया, पण आधी असलेल्या गोष्टीचे 3 शब्द येऊन गेले. कोणते बरं? साधी भूतम, साधी दैवम, साधी यज्ञम. एक प्रथम लक्षात घ्या की त्या सचा अर्थ काय आहे. त्या सचा अर्थ सह आहे. स म्हणजे सह. आधी यज्ञासह, आधी भूतासह, आधी दैवासह. आता पहिला अधिभूत याचा अर्थ जड सृष्टी. अधिभूत पुढे येणार आहे जे क्षर आहे, अक्षर नव्हे. जड सृष्टी माझ्या डोळ्यात दिसते आहे, तिला अधिभूत म्हणतात. आपण एक शब्द वापरतो बघा नेहमी, आधिभौतिक वापरतो आपण शब्द. तो आधिभौतिक कुठून आलाय? अधिभूत. पुढे जाऊया, पुढचा शब्द आहे आदिदैव. तर दैवचा अर्थ नशीब नाही. दैवचा अर्थ देवाचे. खरं तर तोच अर्थ आहे, आपण त्याला नशीब अर्थ दिलाय. दैव शब्दाचा अर्थ दैवी संपत्ती शब्दामध्ये दैव शब्दाचा अर्थ देवाचे जे जे ते. दैव हे देवाचं असतं, नशिबाशी काही त्या संबंध नाहीये. तर अधिदैव याचा अर्थ मगाच्याचा अर्थ जड. आपल्याचा अर्थ काय? अधिदैव म्हणजे चैतन्य. माझ्या शरीरामध्ये जे चैतन्य आहे, ज्याला पुढे पुरुष म्हटलेला आहे तो. पण आता शब्द नुसता चैतन्य. आणि तिसरं जे अधियज्ञ सांगितलंय, गीता यज्ञ या शब्दाचा केवढा आदर करते बघा. अधियज्ञ म्हणजे परमात्मा. अधियज्ञ म्हणजे 15व्या अध्यायातला पुरुषोत्तम. अधियज्ञ म्हणजे जे चैतन्य आहे ते चैतन्य निर्माण करणारा. चैतन्य आता म्हटल्याप्रमाणे अधिदैव आणि अधियज्ञ म्हणजे चैतन्य निर्माण करणारा. हे मी मुद्दाम सांगतो कारण जेव्हा गीता जन्मासाठी थोड्या वेळ येणार आहे तेव्हा योग मार्गही कळसाला होता, ध्यान योग. यज्ञ मार्गही कळसाला होता आणि सांख्य तत्वज्ञानही कळसाला होतं. आणि तिघांना बरोबर घेऊन गीतेला भक्ती मार्ग किंवा निष्काम कर्मयोग पुढे न्यायचा होता. तर भारतीय परंपरा अशी आहे की जो आपल्याला पटत नाही त्याचं खंडन करायचं, पण त्याला बरोबर घेऊन पुढे जायचं. साधा शब्द त्याच्यावर फुली मारायची नाही. आपल्या जीवनात सुद्धा खूप जास्त होतं. एखादा माणूस आपल्याला आवडला नाही, गोष्ट खटकली तर पटकन आपण त्याच्यावर फुली मारतो आणि पुढे जातो. फुली मारणं बरोबर नाही. भारतीय संस्कृतीला पटत नाही. प्रत्येकात काही ना काही चांगलं असतं, स्वीकारून पुढे जाऊया. स्वीकारून पुढे जाणं. यज्ञ मार्ग थोड्या वेळा यज्ञ मार्ग, ध्यान योग आणि आधी म्हटलं सांख्य तत्वज्ञान. यज्ञ शब्द किती स्वीकार आहे बघा. यज्ञानाम जप यज्ञोस्मी सांगितलेच कधी. याचं कारण यज्ञ शब्दाचा अर्थ मूळ त्याग वृत्ती आहे. यज्ञ याचा अर्थ फक्त चौकोन आणि त्या ठिकाणचा अग्नी आणि ते 4 बाजूला बसलेले होता, ऋत्विज, अध्वर्यू, यजमान एवढे घेऊ नका. ते आहे, ते प्रतीक आहे. पण यज्ञ म्हणजे त्याग वृत्ती आणि त्याग वृत्ती महत्वाची आहे. म्हणून साधी यज्ञ म्हटलंय. ते 3 शब्द पुढच्या अध्यायामध्ये येणार आहेत जे आपल्याला भेटणार आहे. पण हे 3ही जिथं एकत्र येतात, त्रिवेणी संगम होतो, तिथं हरीचं दर्शन घडतं, तिथं भगवंताचं दर्शन घडतं. कारण तीनामध्ये पुन्हा भगवंत आहे. स अधिभूत, स अधिदैव, स अधियज्ञ मिळून भगवंत. हे मागे मी बोललोय. सृष्टी विश्वात्मक देव आहे आणि विश्वोत्तीर्ण देव विश्वाच्या पलीकडे. आपण सृष्टी देवच आहे. जे जे भेटे भूत भेटे मानले भगवंत. आणि हे ज्याला कळतं ना त्याला ज्ञानी म्हणतात. गीतेत मला सांगितलंच आहे, योमाम पश्यति सर्वत्र सर्वं च मयि पश्यति. तो सगळीकडे भगवंत बघतो, तोच ज्ञानी असतो, तोच हरिभक्त असतो. त्या ठिकाणी त्रिवेणी संगम होतो. आणि हे जर झालं, तुला पक्क कळलं की देहातच माझ्या अधियज्ञ आहे, अधिदैव आहे, अधिभूत हा माझा देह आहे, पण त्यात हे 2 गोष्टी आहेत. तर यम यम वापी स्मरण भावन, त्या अखेरचा श्वास टाकताना त्या हरीचं दर्शन झाल्याशिवाय राहणार नाही. फक्त त्यासाठी सातत्य योग पाहिजे.
त्यासाठी प्रयत्न करायला पाहिजे. नेमकं सांगायचं तर मरणाचं उत्तर सुटायला पाहिजे असेल तर जीवनाचं गणित नीट सोडवलं. आज जीवनाचं गणित नीट सोडवलं नाही तर मरणाचं उत्तर नीट मिळेल असं नाही. पुढे येणाऱ्या हा संदर्भ प्रयाणाच्या वेळेला शब्द मी वापरतो की मरण शेवटचा दिस गोड व्हावा. मरण हे माणसाच्या जीवन पुष्पाचं अत्तर आहे. ती वाईट गोष्ट नाहीये. तुका म्हणे जाऊ वैकुंठात चालत, ती चांगलीच गोष्ट आहे, ती स्वीकारायची आहे, फक्त तिची मनानं तयारी करावी. म्हणून वाक्य उच्चारलं, गणित नीट सोडवलं नाही तर उत्तर डोसत नाही. भरकटून जातो आपण, थोड्या वेळाने ते येईल. पण त्याच्या आधी 3 गोष्टी एकत्र असणं ते फार महत्वाचं. म्हणून 8वा अध्याय सुरू. 8व्या अध्यायाकडे आपण आलो. ते काय सांगितलं 8व्या अध्यायामध्ये? पुन्हा मदत घेऊया भिडे शास्त्रींची. भिडे शास्त्रींनी त्यांच्या गीतासार पुस्तकामध्ये 8व्या अध्यायाच्या सुरुवातीला 2-3 वाक्यांची फक्त प्रस्तावना दिली आहे आणि सुंदर आहे. शब्द असे आहेत. या अध्यायाचं नाव काय? अष्टमोध्याय. त्याचं नाव आहे अक्षर ब्रह्मयोग. नाव आहे अक्षर ब्रह्मयोग. म्हणून भिडे शास्त्री म्हणतात अक्षर याचा अर्थ अविनाशी. अक्षर ब्रह्म योग. योग म्हणजे प्रकरण. अक्षर ब्रह्म. ब्रह्म कसं आहे? अक्षर आहे. अक्षर म्हणजे अविनाशी आहे. तर अक्षर म्हणजे अविनाशी. तर अक्षर ब्रह्म योग बरोबर बघा, अक्षर ब्रह्म योग बरोबर गणितातला शब्द अखून मोक्ष. अक्षर ब्रह्म योग. योग म्हणजे प्रकरण ना. तर अक्षर ब्रह्म कळण्याचं प्रकरण तुम्हाला कुठे घेऊन जाणार? मोक्षाकडे घेऊन जाणार. म्हणून अक्षर ब्रह्म योग बरोबर मोक्ष. एक वाक्य संपलं आणि पुढे वाक्य त्यांचं आहे, तो कोणाला मिळतो आणि कोणाला न मिळाल्यामुळे पुनर्जन्म घ्यावा लागतो ते ज्या अध्याय सांगितले आहेत तो हा 8वा अध्याय. किती सोपा आहे बघा. मोक्ष कुणाला मिळतो, कुणाचे चालत आतापर्यंत, आणि कुणाला मिळत नाही ते सांगितलेलं आहे. पण अक्षर ब्रह्मयोग. भिडे शास्त्रींनी त्याला आणखी एक नाव दिलंय तारक ब्रह्मयोग. ते जे ब्रह्मतत्व आहे ना त्याला तारक जे सांगितले त्यानुसार वागलं होतं. म्हणून तारक ब्रह्मयोग. जसं कर्णिकरांनी याला नाव दिलंय शुक्ल कृष्ण योग. त्यापुढे देवयान आणि पितृयान येणार आहे. उत्तरायण दक्षिणायन येणार. तिचा अर्थ पुन्हा वेगळे आपण त्या वेळेला बघूया पुन्हा. तिथे शुक्ल आणि कृष्ण शब्द आहेत ना. जसं कर्णिकरांना नाव देतात शुक्ल कृष्ण मार्ग योग. हे 2 मार्ग सांगितले, शुक्ल आणि कृष्ण. भिन्न भिन्न नाव असू दे पण अक्षर ब्रह्म योग हे नाव पटणार. तारक ब्रह्म योग नाव पटणार. भिडे शास्त्रींच्या दृष्टीनं त्यातले महत्वाचे श्लोक कोणते? 7, 14, 15 आणि 28. 7, 14, 15 आणि 28. आता 8व्या अध्यायाकडे आपण गेलो की मोठी गंमत आहे. सुरुवातीच्या 5-6 श्लोकामध्ये आपल्याला परीक्षेत जसे प्रश्न घालावेत ना तसं अर्जुनानं कृष्णाला प्रश्न घातले. किती आहेत बरं ते प्रश्न? 6 अधिक 1 7 आहे. आता 6 अधिक 1 मी का म्हणतोय तर 6 जे आहेत ना ते ईश्वराचे आहेत आणि 7वा जो आहे ना तो अर्जुनाचा आहे. कारण प्रयाण अर्जुनाचा आहे तसं भगवंताचंही आहे पण आपण म्हणत नाही. प्रयाण 7वा प्रश्न आहे. त्यानं 2/3 अध्याय वापरलाय आणि आधी मात्र 6 प्रश्न आहेत आणि ते 6 प्रश्न म्हणजेच ईश्वराची शक्ती आहे. बघूया ते 6 प्रश्न काय आहेत बरं. चक्क प्रश्नपत्रिका सुरू झाली. चक्क प्रश्न आले. किम तद ब्रह्म किमध्यात्मं किम कर्म पुरुषोत्तम अधिभूतं च किम प्रोक्त मधी दैवम किमुच्यते. काय काय बघा. अरे ब्रह्म कशाला म्हणतात, अध्यात्म कशाला म्हणतात, कर्म कशाला म्हणतात, अधिभूत कशाला म्हणतात, अधिदैव कशाला म्हणतात. 5 झाले आणि 6वं पुढे आहे अधियज्ञ कथम कोत्र. दुसऱ्या श्लोकामध्ये अधियज्ञ कथम कोत्र 6. म्हणजे बघा ब्रह्म अध्यात्म कर्म या तिघांनी एकत्र करूया. ब्रह्म अध्यात्म कर्म एकत्र. बाकीचे एकत्र आहेतच. अधियज्ञ अधिभूत अधिदैव अधियज्ञ आणि 6 या शब्द बघा. ह्या 6 गोष्टी म्हणजे ईश शक्ती आहे. योगी अरविंद म्हणतात की या ईश शक्तीनंच सृष्टीचा व्यापार चालतो. आणि पुढे तिसऱ्या श्लोकात दुसरा चरण तोच आहे. भूत भावोद्भव करो विसर्गा कर्म संहिता. ते कर्म तुमचं माझं व्यवहारातलं कर्म नाहीये.
ते कर्म भगवंताचं कर्म, ते थोड्या वेळाने येईल. पण ते कर्म अध्यात्म, ब्रह्म आणि तीन अधिभूत, अधिदैव, अधियज्ञ ही ईश शक्ती आहे. आणि सातवा प्रश्न मात्र महत्वाचा आहे. पुन्हा महत्वाचा असा की ते प्रयाण कुणाचं, तर फार मोठ्या जाणकाराचं आहे. नुसतं मरून जाणं नाहीये, समर्पण आहे. नुसतं मरून जाणं नाहीये, भगवंताकडे जाणं आहे. ते जाणत्याचं मरण आहे. भगवंताचं स्मरण केलं तर जाणत्याला मरण सुद्धा त्रास देत, हे भगवंताला सांगायचं. पण प्रश्न किती छान आहे बघा. प्रयाण कालेच कथम ज्ञेयोसी नियतात्मभी. तो नियतात्मभी म्हणजे मनोनिग्रही पुरुष. नियत शब्द आहे, नियंत्रित शब्द आहे. तो मनोनिग्रही पुरुष अंतकाळी तुला कसा जाणतो बरे. कारण जाणण्यानंच मी आता म्हटल्याप्रमाणे ते मरण सुंदर होणार. जे प्रयाण कालाचा मुद्दा येणार आहे असं लक्षात येईल. आणखीन एक मुद्दा, 7वा अध्याय 8वा अध्याय त्यांची एक प्रकारची साखळी कशी आहे बरं. तर 7व्या अध्यायाचं नाव काय होतं बघा, ज्ञान विज्ञान योग. 8व्याचं नाव काय आहे, अक्षर ब्रह्म योग. आता ज्ञान विज्ञान योगामध्ये जे सगळं येतं की नाही, मग आपण म्हटलं ज्ञान म्हणजे आत्मज्ञान आणि विज्ञान म्हणजे विश्वज्ञान. विज्ञान म्हणजे विश्वज्ञान, हे माझं म्हटलं ना. मग तुमच्या लक्षात येईल श्लोक क्रमांक 1, श्लोक क्रमांक 2 म्हणजे पहिला फक्त चरण, श्लोक क्रमांक 3 आणि 4 हे 7व्या अध्यायाची पुरवणी आहे. कारण 7व्या अध्यायात ज्ञान विज्ञान आलं ना, मग अध्यात्म, कर्म, अधिभूत, अधिदैव ही सगळी मागची पुरवणी चाललेली आहे. 7व्या अध्यायाचा विस्तार तर 8व्या अध्यायामध्ये आहे. मग 8व्या अध्यायात नवं काय आहे, 8व्या अध्यायात नवं आहे ते श्लोक क्रमांक 2चा उत्तरार्ध. श्लोक क्रमांक 2चा उत्तरार्ध, प्रयाण कालेच कथम ज्ञेयोसी नियतात्मभी, इथंच फक्त. आणि एकदम 5वा श्लोक आणि 5व्यापासून शेवटपर्यंत, हे 2, 5 शेवटपर्यंत वेगळा मुद्दा येतोय प्रयाण कालाचा. पण त्याच्या आधीचा मुद्दा मात्र 7व्या अध्यायाची पुरवणी आहे असं आपल्या लक्षात येईल. ही पुरवणी सुद्धा इतकी महत्वाची आहे की त्याला भरपूर बोलावं लागतं. पण तिकडे जायच्या पूर्वी हा जो प्रयाण कालाचा मोठा मुद्दा आहे, तिथे एक गोष्ट आठवती संतांची, ती सांगतो आणि मग पुन्हा या अध्यात्माकडे आपण येऊ. कारण प्रयाण काल 8व्या अध्यायाचा गाभा आहे. त्या गाभेची गोष्ट जर आधी बघूया आणि मग मागे येऊया. काय गाभेची गोष्ट बरं, तर एकनाथांच्या जीवनातली गोष्ट. एकनाथांना एक माणूस एका भेटायला, घडलेली गोष्ट आहे. आणि एकनाथांना म्हणाला, नमस्कार करून संतश्रेष्ठ एकनाथांना पैठणमध्ये, किंवा बघ महाराज तुमचं जीवन किती शांत आहे, किती पवित्र आहे, काय गडबड नाही, गोंधळ नाही, काही त्रास नाही, कसं काही तुम्हाला जमतं. तर मला काय जमत नाही बरं, मला एखादा उपाय सांगा, मला एखादी युक्ती सांगा की तुमच्यासारखं शांत प्रशांत असं जीवन जगता आलं पाहिजे. गडबड गोंधळ त्रास मनस्ताप नको. एकनाथ त्याच्याकडे बोलून म्हणाले, अरे वा, तुला चांगली युक्ती सांगितली पाहिजे, सांगतो. पण एक मला आधीच गोष्ट कळली आहे की आधी लक्षात घे, युक्तीनंतर. ती कुठली, तर मला तुझ्याकडे बघून कळतंय आजपासून 8 दिवसात तू मरणार आहेस. आता प्रश्न विचारला असा जीवनाचा आणि सांगितलं 8 दिवसात तो मरणार आहे. तो माणूस गडबडला आणि तो म्हणाला मरणार आहे, 8 दिवसात मरणार आहे, मग काय पुढचं विचार करायचं. मग आता मी काय करू, नाही 8 दिवस चांगला वाघ म्हणजे झाला, बर म्हणाला आणि गेला. आणि 8 दिवसामध्ये गोष्ट काय सुरू केली, आता वर्णन छान केलंय. प्रथम तो शेजारी पाजाऱ्यांच्याकडे गेला आणि म्हणाला, क्षमा करा, कारण नसताना तुमच्याशी भांडलो. शेजार धर्म राहिला बाजूला, शेजार अधर्म हा मी जास्त वेळा केला, क्षमा करा. बायकोकडे बायकोला म्हणाला, काही कारण नसताना उगीच तुला मी त्रास देत, कुठल्या कारणाच्या उगीच संतापलो तुझ्यावर, काही कारण नव्हतं तुझ्यावर संतापलो. मुलांना म्हणाला, बाबांनो काही कारण नसताना उगीच मी तुम्हाला झोडपून काढलं, मला क्षमा करा, 8 दिवसात मारायचं. सगळ्या गोष्टी सुरू केल्या, शेजाऱ्याला भेटला, बायकोला भेटला, मुलांना भेटला, गावामध्ये सगळीकडे फिरला. गावकऱ्याने म्हणाला, उगीच तुम्हाला मी दोष दिला, चुकलं माझं, 8 दिवसांनी मरणार आहे सांगितलं नाही, चुकलं माझं, मला क्षमा करा, मला क्षमा करा. यात 8 दिवस संपले. आणि 8 दिवस संपल्यानंतर एकनाथ त्यांच्याकडे आला आणि म्हणायला लागला, महाराज आली का वेळ. एकनाथ म्हणाले, कसली, 8 दिवसांनी मी मरणार होतो ना, तुम्ही सांगितलं 8 दिवसात मरणार म्हणून. हो हो म्हणाले, ती वेळ नाही का, सांगतो, पण मला सांग 8 दिवसात तू काय काय केलंस, कुणाकुणाशी भांडलास, काय काय घडवलंस, कुठं कुठे गेलास, कुठं व्यापार केलास.
मग काय करणार? 8 दिवसांनी मी मरणार म्हणतात, मला वेळच मिळेना. लोकांना भेटून फक्त क्षमा मागणं एवढंच मी राहिलो, मला वेळच मिळाला नाही. एकनाथ म्हणाले, 8 दिवसानं मरण येणार म्हणून तू 8 दिवस जसा वागलास, 8 दिवसाचं मरण समोर दिसतं म्हणून, तसं आयुष्यात आम्ही सतत मरण समोर दिसतं म्हणून वागत असतो. म्हणून आमचं जीवन प्रशांत असतं, आमचं जीवन शांत असतं. खरोखर विचार करण्यासारखा आहे. मरणाचं स्मरण, मरण शब्द नको असतं तर क्षणभंगूर म्हणा. या जगात कितीही मोठी गोष्ट ती क्षणभंगूर आहे, संपणार आहे, त्याला शेवट आहे, चांगल्याला आणि वाईटाला. एवढा का विसरावं? मरण राहू दे, माणसाला मरण म्हटलंही नको आहे, ठीक आहे, क्षणभंगूर तरी. एकनाथने सांगितलं की आयुष्यभर आम्ही ते डोळ्यासमोर ठेवून वागतो. आणि पुढचं वाक्य फार सुंदर आहे. अरे बाबा, हा देह आहे ना, हा देह एक दिवस जाणार आहे, म्हणून आम्ही देहाचे सेवक होत नाही, आम्ही देवाचे सेवक होतो. एकनाथांचं वाक्य, आम्ही देहाचे सेवक होत नाही, देवाचे सेवक होतो. आणि म्हणून मग सर्वांना प्रेम द्यावं, दुसऱ्याच्या जीवनामध्ये आनंद निर्माण करावा, सामान्यपणे सगळ्यांशी गोड बोलावं, एवढं आपल्याला करता येईल. एवढं कर म्हणजेच एकनाथांचे शब्द सांगतो. 5 असं छोट्या वाक्यांचं एक मोठं वाक्य उच्चारून टाकतो. मी बरेचदा ते बोललोय, माझं आवडतं वाक्य आहे. खऱ्या अर्थाने तीच गीत आहे. जीवनात क्षणभंगुरतेचे स्मरण ठेवून, सतत ईश्वरानुसंधान राखून, भूत मात्री भगवंत पहा, प्रपंचातील सर्व कर्मे ब्रह्मार्पण बुद्धीने करी, प्रपंचच परमार्थ रूप करायचा, हा गीतेचा संदेश आहे, हा एकनाथांचा संदेश. प्रयाणचा आज किती महत्वाचा आहे जो आता येणार आहे. पण त्याच्याकडे जाताना आधी तुम्ही भगवंताला प्रश्न घातले, अर्जुनाने त्याची उत्तरं थोडक्यात देऊन टाकली. ती उत्तर जरा 5 मिनिटं जाणार चालतील ना? जीवनाच्या क्षणभंगुरतेचे स्मरण ठेवून, हो, जीवनाच्या क्षणभंगुरतेचे स्मरण ठेवून, सतत ईश्वरानुसंधान राखून, माझं नातं ईश्वराशी आहे, सतत ईश्वरानुसंधान राखून. पुन्हा सोबत भूत मात्री भगवंत पहा, त्या त्रीवर अनुस्वार द्यायचा म्हणजे सप्तमी होते. भूत मात्री भगवंत पहा, स्वल्पविराम. प्रपंचातील सर्व कर्मे ब्रह्मार्पण बुद्धीने करी, प्रपंचातील सर्व कर्मे ब्रह्मार्पण बुद्धीने करी. आणि शेवटचं, प्रपंचच परमार्थ रूप करावयाचा. एकनाथी भागवतात हे आलाय आणि गीतेचा संदेश म्हणूनच आहे. 2 प्रकरणात आलाय. प्रपंच परमार्थ रूप करावयाचा. ठीक, पुन्हा मूळ जागेला येऊया. प्रश्न विचारले आणि थोडा त्या प्रश्नांच्या उत्तरात मी थोडा विस्तार करणार आहे. तर जरी ती पुरवणी असली तरी त्या शब्दांचे नेमके अर्थ आपल्या लक्षात येऊ दे. प्रयाण आपल्याला बोलायचं आहे, भरपूर बोलायचंय, आणि शेवटी शुक्ल आणि कृष्ण मार्गच फार महत्वाचे. पण आधीच एकेका शब्दात उत्तर दिलंय, उपनिषदाच्या भाषेत उत्तर दिलंय, पण आपण ते समजून घेणं आवश्यक आहे. कारण त्यात सगळ्या मागच्या 7 अध्यायाचं एका अर्थानं सार येणार. थोडा वेळ जास्त खर्च करत पहा. कुठून सुरुवात झाली? अक्षरं ब्रह्म परमं स्वभावोध्यात्मुच्यते भूत भावोद्भव करो विसर्ग कर्म संहिता. 3 प्रश्नाची उत्तर या ठिकाणी दिली. पहिला आहे अक्षरं ब्रह्म परमं. प्रश्न विचारला, ब्रह्म म्हणजे काय? नीट लक्षात घेऊया. ब्रह्म म्हणजे परम अक्षर. 2 गोष्टी आहेत. एक परम म्हणजे ते सर्वश्रेष्ठ पाहिजे, त्याच्या खाली काही नाही झालं. परम म्हणजे श्रेष्ठ आहे. जगात सगळ्यात श्रेष्ठ काय? ब्रह्म. पुन्हा लक्षात घ्यायचं, ब्रह्मदेव वेगळा, ब्रह्मतत्व वेगळा. आपण ब्रह्मतत्वाबद्दल बोलतो. श्रेष्ठ परम. आणखी काय? अक्षर. ब्रह्म म्हणजे काय? परमं अक्षरं ब्रह्म. अक्षर म्हणजे अविनाशी. आपल्या अध्यायाचं नावच काय आहे? अक्षर ब्रह्म योग.
म्हणजे सर्वश्रेष्ठ अविनाशी आदि तत्व म्हणजे ब्रह्म. एक शब्द वाढवूया. अविनाशी सर्वश्रेष्ठ आदि तत्व, त्याच्या पलीकडे काही नाही. आणि हे एकदा ब्रह्म कळलं तर दुसऱ्या अध्यायाचे श्लोक कळतात, स्थितप्रज्ञ लक्षण कळतं, वासांशी जीर्णाने यथा विहार काय चाललंय ते कळतं. कारण वाक्य उच्चारलं, पुन्हा उच्चारतो, भारतीय ऋषींच्या बुद्धिमत्तेचा परमोच्च बिंदू आहे की त्यांनी जगाच्या मागे आदि तत्व आहे ज्याला ब्रह्म म्हणतात हे शोधून काढलं. हे भारताने शोधून काढलेलं आहे की ते आत्मज्ञान. अक्षरम ब्रह्म परमम पहिलं उत्तर झालं. पुढं फार छान आहे, स्वभावोध्यात्म मुच्यते. अगोदर अध्यात्म हा शब्द कसा घडलाय? आधी अधिक आत्म. आत्म म्हणजे आत्मन, आत्मा, स्वतः. आणि आधी हा उपसर्ग आहे. आधी सारखं थोड्या वेळात सांगणार आहे. श्रेष्ठ असा अर्थ आहे. आधिराज, अधिपती असं येणार आहे. आधी यज्ञ तोच आधी आहे. आधी अधिक आत्म बरोबर अध्यात्म. त्यात आत्म्याचा विचार येणार अध्यात्मामध्ये. पण भगवंताने वेगळंच सांगितलंय. कशाला अध्यात्म म्हणतात? स्वभावोध्यात्म उच्यते. आणि त्याला स्वभाव म्हणतात, त्याचा ते अध्यात्म. आता थांबून विचार करूया, स्वभाव म्हणजे काय? आता स्वभाव म्हणजे तुमचा माझा स्वभाव हाही अध्यात्मात आहे, नाही असं नाही. माझा स्वभाव रागीट आहे, माझा स्वभाव रागीट नाही, माझा स्वभाव प्रेमळ आहे, माझा स्वभाव कठोर आहे. स्वभाव, त्या देहाचा स्वभाव. आता पुढचा शब्द वाढवूया, म्हणजेच जगाच्या प्रत्येक वस्तूचा स्वभाव. प्रत्येक वस्तू, जे जे भेटे भूत, त्या प्रत्येकाचा स्वभाव. स्व म्हणजे स्वतःचा, भाव म्हणजे अस्तित्व, तो स्वभाव. त्रिगुणांचा पण स्वभाव. हे सगळं मी नाकारणार आहे थोड्या वेळाने. स्वभाव म्हणजे स्वभाव. माझा स्वभाव त्रिगुणांचा, तापट, रागीट, प्रेमळ वगैरे. वस्तूचा स्वभाव, ठीक आहे. पण एवढं असतं तर त्याला अध्यात्म म्हणत नाही. इथं स्व हा शब्द परमात्म्याशी संबंधित आहे. स्वभाव कुणाचा? तर जो बोलतोय त्या भगवंताचा स्वभाव. आता हे लक्षात घेऊया. आपण मागं म्हटलं स्थितप्रज्ञाला काय अडचण येत नाही, तर त्याला स्व कळतं, त्याला माझ्याचा चित अंश कळतो, त्याला आत्मन कळतो, त्याला परमात्मा आत्ता कळतो. तो जो कोणी स्व आहे त्याचा भाव काय याची चर्चा त्याच्यामध्ये असते, त्याला अध्यात्म म्हणतात. आता स्वभाव म्हणजे अध्यात्म झालं तर भगवंताचा स्वभाव कसा आहे? अगोदर भगवंताचा स्वभाव म्हणणं गडबड होती आहे, परमात्म्याचा स्वभाव म्हटलं पाहिजे. कारण भगवंत हे सगुण ब्रह्म आहे. थोड्या वेळाने सांगतो. निर्गुण ब्रह्माला परमात्मा म्हणतात. मग तो परमात्म्याचा स्वभाव शोधायचा. आता परमात्मा कसा आहे? अज आहे, अव्यय आहे, अक्षर आहे. पण त्याचाही स्वभाव आपण ओळखला तर त्याला अध्यात्म म्हणतात. त्याच्या स्वभावातले दोन घटक आपल्याला माहिती आहेत. एकाला म्हणतात पुरुष आणि एकाला म्हणतात प्रकृती. म्हणून ज्या ठिकाणी भगवंताच्या स्वभावाची म्हणजे पुरुष प्रकृतीची चर्चा असते त्याला अध्यात्म म्हणतात. स्वभावोध्यात्म उच्यते. मग अध्यात्मावर इतके प्रश्न का होतात ते आपल्याला कळेल. एक आत्मचित्र लिहिलं की विषय मिटला, माझा स्वभाव कळला जगाला. एका आत्मचित्रानं भागत नाहीये. भगवंताचं आत्मचित्र भगवद्गीता वाचावी लागते. तर स्वभावोध्यात्म उच्यते. म्हणजे पुरुष आणि प्रकृती हे ज्या कळतं त्याला अध्यात्म म्हणतात. आणखी दोन मिनिटं. पुरुषही कळला पाहिजे, पण नुसता पुरुष करून उपयोगी नाही. त्या पुरुषामध्ये परम पुरुष आहे तो कळला पाहिजे. कारण एक पुरुष जीवात्मा म्हणून माझ्या शरीरात असतो आणि परमात्मा असतो, त्याला पुरुषोत्तम म्हणतात. तोही पुरुष कळला पाहिजे. प्रकृती म्हणजे योग माया आहे. मगाचा शब्द हेही कळलं. हे शब्द छोटे आणि सोपे आहे, पण खोला गेले की फार कठीण आहे. पुरुष, पुरुषोत्तम, जीवात्मा, परमात्मा हे सगळं कळलं पाहिजे. आणि शेवटचा मुद्दा, हे कळता कळता सगुण ब्रह्म आणि निर्गुण ब्रह्म यातलाही फरक कळला. शेवटी माझ्यामध्ये चित अंश आहे त्याला जीवात्मा मी म्हणतो. तसं ज्याला मी अवतार म्हणतो, ज्याला मी ईश्वर म्हणतो, ते सगुण ब्रह्म आहे, ते निर्गुण ब्रह्म नाही. हे शब्द आपल्याला सांगतो. ब्रह्माचा चित अंश जो असतो त्याला हिरण्यगर्भ असं म्हणतात. ब्रह्मतत्वाचा चित अंश त्याला हिरण्यगर्भ म्हणतात. तो भूत मात्रातही आहे आणि भगवंतातही आहे. शेवटी रामकृष्ण अवतार आहे, ते सगुण ब्रह्म आहे, ते ईश्वर आहे,
ते परमेश्वर आहेत, पण त्यांच्याही पलीकडं परमात्मा आहे. या सगळ्याला मी म्हणतात स्वभावोध्यात्म उच्चते. आणखी खूप बोलता येईल, पण एवढं पुरेसं आहे की स्वभावोध्यात्म उच्चते या एका उत्तरामध्ये किती गोष्टी लपल्या. आणि थोडं भूत भावोद्भवोत्तरो विसर्गः कर्म संज्ञिता. कर्म संज्ञा त्याला देतात जो विसर्ग असतो. आता विसर्ग शब्दाचा पटकन आपल्याला कळत नाही. विसर्गाचा अर्थ आहे घडामोड, जडण घडण, व्यापार म्हणजे विसर्ग. कसला विसर्ग बरं? मागे शब्द बघा, भूत भावोत्तरो, म्हणजे ज्याच्यामध्ये भूत भावाचा उद्भव झालाय असा जो विसर्ग त्याला कर्म म्हणतात. साध्या भाषेत सांगतो, कर्म म्हणजे सृष्टी चक्र. कर्म म्हणजे सृष्टी चक्र. आणि हेच मागे एका श्लोकामध्ये येऊन गेलं होतं, तिथं ब्रह्म हा प्रकृतीच्या मदतीनं कर्म निर्माण करतो असं मागे आले. श्लोक क्रमांक सांगतो 3:15. 3:15 वाचून दाखवतो. कर्म ब्रह्मोद्भवं विद्धि ब्रह्माक्षर समुद्भवं तस्मात् सर्वगतं ब्रह्म नित्यं यज्ञे प्रतिष्ठितम्. तिथे तिन्ही शब्द येऊन गेले. ब्रह्मही आले, प्रकृती आली आहे आणि कर्मही आले. आणि ते कर्म इथं आले कर्म संहिता, म्हणजे सृष्टी व्यापार, सृष्टी चक्र. तुमचं माझं सामान्य कर्म नव्हे. नव्हे म्हणजे नाही असं नाही, ते त्याच्या पोटात आहे तेवढंच नव्हे. तर तुमचं माझं कर्म सुद्धा आहेच ना, पण त्याच्या पलीकडचं म्हणजे सृष्टीचं कर्म आहे, ज्याच्यामध्ये भूत भाव आहे, ज्याच्यामध्ये जे जे भेटे भूत आहे. पुन्हा आठवा, वर्तमान आहे, भूत आहे, भविष्य आहे. सृष्टीला सगळंच आहे ना, कारण भगवंताची ती लीला आहे. त्या सगळ्याला भूत भावोत्तरो विसर्गा कर्म संहिता असं म्हटलं. ही गोष्ट महत्वाची. 3 प्रश्नांची उत्तर आपण दिली. अध्यात्म, परमात्म्याचा स्वभाव, कर्म, सृष्टी चक्र. आणखी 2 मिनिटं सांगतो. आपण हायस्कूलमध्ये सायन्स शिकताना जलचक्र शिकलेलं आहे. जलचक्र इथून निघताना पुढं पाणी सुटतं, तसं सृष्टीचं आहे. जरा शब्द ऐका. मुळामध्ये ब्रह्म निर्गुण असतं. आता चक्र सुरू झाला. मुळामध्ये ब्रह्म निर्गुण असतं, तिथून ते सगुण आणि सक्रिय होत. कसं? काल बोललो, परवा बोललो तसं एकाकी न रमते. त्या परमात्म्याला पण वाटतं एकटं नको, युक्त होऊया. म्हणून तो जो निर्गुण असतो तो सगुण होतो आणि शब्द बघा सक्रिय होतो. म्हणजे कर्माला गेली, मग सगुण झाला, सक्रिय झाला की थोड्या वेळाने तो साकार होतो. चक्राचा स्वभाव साकार होतो म्हणून डोळ्याला दिसतो. डोळ्याला दिसतं का? साकार होतो. हा साकार होण्यासाठी उपयोगी काय पडतं? आता मागची सगळी गीता आठवा. साहंकार उपयोगी पडतो. अहंकार तो भगवंताचाही असतो आणि माझ्या देहातलाही असतो. म्हणजे निर्गुण, सगुण, सक्रिय, साकार, त्याच्या पुढे साहंकार. हे चक्र झालं. त्याचा जर पर्दयाकडे निघालो की पुन्हा निरहंकार होतो. शेवटची पायरी अहंकार होती. निरहंकाराचे उचललं की पुन्हा मी निर्गुणाकडे जातो. म्हणजे परमात्मा आहे तसा. म्हणजे निर्गुणाकडून एवढं सगळं चक्र जे पुरं होतं त्याला सृष्टी चक्र म्हणतात, जे जलचक्रासारखं असतं. ह्या सगळ्याला अध्यात्म म्हणतात. एवढंच पुढे जाऊया. अधिभूतम क्षरो भावा पुरुषश्च अधिदैवतम अधियज्ञः अहम एव अत्र देहे. नीट लक्षात घ्या. देहभूतांवर आपण अर्थ लावायला लागलो तर देहभूतांवर त्याची झटापट करत बसतो का त्या संबंध मागं पुढं कुठे असं वाटायला लागतं. देहभूतांवर हे चक्क संबोधन आहे अर्जुनाला उद्देशून. ते बाजूनच काढून टाका, त्याची गडबडच होते. देहभूतां म्हणजे देहाचं भरण पोषण करणारा माणूस, त्यातला वर म्हणजे श्रेष्ठ म्हणजे अर्जुन, तो नर नारायण आहे. त्या देहभूतांवर अर्जुना मागचं सगळं सांगितलं. गीतेत एवढे 2 शब्द कशासाठी खर्च पडले मला कधी कधी शंका येते. गीता असं काहीतरी करत नाही, काट कसं रे गीतेची पाठ. पण इथं देहभूतांवर हे चक्क संबोधन आहे आणि मागे सांगितले फार सुंदर सगळं सांगितलंय. गीता उपनिषदच आहे. उपनिषद हा सांगितलंय. पहिलं बघा, अधिभूतम क्षरो भावा. अरे अधिभूत म्हणजे तो भाव, ती मूर्ती, ती व्यक्ती, ते साकार, ते क्षरम नाश पावत. म्हणजे मगाशी तो वापरला जड.
या जगातलं जे जे जड आहे ते अधिभूत आहे. आताच आपण पहिलं सूत्र दिलं, जीवनाच्या क्षणभंगुरतेचे स्मरण ठेवून. म्हणून अधिभूत शब्दाचा अर्थ जड, जड म्हणजेच नष्ट होणार, क्षर करणार. गीता किती जुळली आहे बघा. इथं म्हटलं अधिभूतम क्षरो भाव, आणि पुढे 15वा अध्याय येणार आहे पुरुषोत्तम योग, त्याचा 16वा श्लोक आहे. त्या शब्द येणार आहे क्षर सर्वाणि भूतानि. क्षर सर्वाणि भूतानि, जी जी भूत मात्र आहे ती क्षर म्हणजे नाशवंत आहे, त्यालाच अधिभूत म्हणतात. म्हणून म्हटलंय अधिभूतम क्षरो भावा. पुढे काय म्हटलंय, पुरुषश्च अधिदैवतम. अधिदैव म्हणजे या भाव क्षर असलेल्या भावामध्ये शाश्वत असणारा जो चिदंश असतो, म्हणजे जीव नव्हे जीवात्मा असतो, जो पुरुष असतो त्याला अधिदैव म्हणतात. दैव म्हणजे पुरुष. मग आता मुद्दा नशीब नव्हे, त्याला चैतन्य म्हणा, त्याला चित अंश म्हणा, त्याला जीवात्मा म्हणा, काही म्हणा, पण तो चैतन्य युक्त आहे भगवंतामुळे. आणि खरंच आहे ना, निष्प्राण पुढी सप्राण होते, तिथे चैतन्य म्हणून. चैतन्य गेलं तर त्या कुडीचं कौतुक कोणीच करणार नाही. ते जे सप्राण आहे, ते जे चैतन्य आहे, तो आहे आता सांगितलेला अधिदैव. आणि त्याहून सगळ्यात श्रेष्ठ शब्द वापरूया, पुरुषोत्तम. पुरुष नव्हे पुरुषोत्तम जर पाहिजे असेल, येणाऱ्याने पुढे पुरुष पुरुषोत्तम पाहिजे असेल तर अधियज्ञ अहम एव अत्र. किती ठोसपणा आहे बघा. अरे या लोकांमध्ये अधियज्ञ मी आहे, त्या माणसामध्ये सुद्धा अधियज्ञ मी आहे, परमात्म्याचा अंश मी आहे. म्हणजे पुरुषोत्तम चैतन्याचे पुढे पाहिजे, मी पुरुषोत्तम आहे. आता हे समजण्यासाठी तत्वज्ञानाचे 3 शब्द थोडे कठीण आहेत, पण उच्चारूया. त्याला म्हणतात, पहिल्याला म्हणतात कार्य ब्रह्म, दुसऱ्याला म्हणतात कारण ब्रह्म, आणि तिसऱ्याला म्हणतात निरुपाधिक ब्रह्म. सांगतो पहिला काय, कार्य ब्रह्म. जे मी जे नेहमी सांगतो ते विश्वात्मक देव. बसायला तेच आहे, आता विश्वात्मके देवी. कार्य ब्रह्म, ब्रह्माचं कार्य. ठीक आहे, पण हे करणारा कोणतरी पाहिजे ना, म्हणतो त्याला कारण ब्रह्म म्हणजे चैतन्य. हे विश्वात्मक देव रूप कुणी निर्माण केलं, त्या भगवंताने केलं. ते बसायला सुद्धा आहेच. हे लक्षात घेतलं तर ते झालं का, म्हणजे पहिलं कार्य ब्रह्म, नंतर कारण ब्रह्म, आणि पुढे पाहून टाकूया. हे दोन्ही असल्याशिवाय जे या दोघांचे मागे जे असतं, ज्याला पुरुषोत्तम म्हणतात, ते निरुपाधिक ब्रह्म. निरुपाधिक म्हणजे ज्याच्यात उपाधी नाही. उपाधी म्हणजे कसलीच पदवी नाही, स्तर नाही, आवरण नाही, आच्छादन नाही, गुण नाही, काहीच नाही. निरुपाधिक, त्याला काही चिकटलेलंच नाही. अधिक माझं म्हणतो योग्याचं वर्णन. कार्य ब्रह्म, कारण ब्रह्म आणि निरुपाधिक ब्रह्म, इतकं सगळं जरा जास्त वेळ खर्च करून आपण छोट्या 6 प्रश्नांच्या बोललो. आता मुख्य गाभ्याकडे आलो, आणि तो मुख्य गाभा म्हणजे प्रयाण कालाचा. आता प्रयाण कालाचा गाभा फारच महत्वाचा आहे. हा गाभा सुरू होतो तो 5व्या श्लोकापासून होतो आणि पुढेपर्यंत जातो. कसा बघूया. 5व्या श्लोकामध्ये म्हटलं, अंतकालेच मामेव स्मरण मुक्त्वा कलेवरम यः प्रयाति समद्भावम याति नास्तत्य संशय. शब्द असा आहे बघा, अंते मती सा गती. अंते मती सा गती. तुझी शेवटी जी बुद्धी असेल ती तुला गती मिळणार आहे. हे 3-4 श्लोकांमध्ये येणार आहे, तेच तुला मिळणार आहे. शेवट स्मरण कशाचं करायचं हाच तर महत्वाचा मुद्दा आहे. मला म्हणते ते गणित आणि उत्तर मरणाचे तिथे येणार आहे. शेवटपर्यंत भगवंताचं स्मरण करत राहिलं पाहिजे. ते जो करतो त्याला निश्चितपणे चांगली गती मिळते. अंतकालेच मामेव स्मरण, स्मरण मुक्त्वा कलेवरम. कलेवर याचा अर्थ तो देह माझा, माझं शरीर मी टाकतो भगवंताचं स्मरण करून. अंते मती सा गती. का बरं? पुढे सांगितलंय, यम यम वापि स्मरण भावम त्यजत्यन्ते कलेवरम तंतमे वैत्ति कौंतेय सदा तद्भाव भाविता. अरे यम यम स्मरण भावन, ज्याचं स्मरण करून तू देह टाकशील ना, ज्याचं स्मरण करून देह टाकशील, तो स्मरण केलेली गोष्ट तुला मिळणार आहे. त्याचा अगदी साधा अर्थ कोणता?
शेवटी मला जर भगवंत मिळायला पाहिजे असेल तर आयुष्यभर मी भगवंताचं स्मरण केलं पाहिजे आणि भगवंताचं स्मरण करतच मला मिळणार. एका शंकेचं उत्तर देऊन टाकूया. एका अत्यंत पापी माणसानं आपल्या मुलाचं नाव नारायण ठेवलं होतं आणि मरताना नारायण नारायण म्हणाला तर एकदम वैकुंठाला गेला अशी कथा आपल्याला सांगितली जाते. ही हरदासी कथा म्हणून ठीक आहे, तर नमस्कार करूया आणि बाजूला ठेवूया. फक्त नारायण एकदा म्हणून वैकुंठ लोक मिळत नाही. तो अभ्यास योग, आणि पुढे शब्द येणार आहे 8व्या श्लोकामध्ये, अभ्यास योग युक्तेन चेतसा नान्यगामिना परमं पुरुषं दिव्यं याति पार्थानुचिंतयन्. अखंड अविरत जर देवाचं नाव घेतलं तर ऐनवेळा देवाचं नाव येतं. हे नारायणीचे गोष्ट सांगितली हरिदासांची, पण दुसरी भागवतात गोष्ट, नाथांच्या एकनाथी भागवतात गोष्ट आहे, मूळ भागवतात गोष्ट आहे आणि नंतर ऋषीची आहे. त्या ऋषीचं नाव आहे जड भरत आणि अगदी प्रसिद्ध गोष्ट आहे. हा ऋषी होता, नाव त्याचं जड भरत. आता ऋषी म्हटल्यानंतर आता आमच्याकडून कलेवरून टाकताना त्या देवाचं नाव घ्यायला पाहिजे होतं, घेतलंही असतं आणि त्याला मोक्ष मिळालाही असता. पण अरे रे, कधी कधी दयाभाव सुद्धा, प्रेम सुद्धा मुक्तीच्या मार्गातला अडथळा होतो. त्याच्या जड भरताच झाला. ऋषी होता, वनात राहत होता आणि इकडे तिकडे वावरत असताना कुठली तरी एक हरिणी त्याला भेटली. त्या हरिणीच्या पाडसामध्ये त्याचा जीव अडकला. साधा शब्द वापरायचा, त्या हरिणीचा लळा त्याला लागला आणि इतका लागला की जड भरत मृत्यू क्षणी त्या हरणाचंच स्मरण करत मृत्युमुखी पडला. जडभरता ऋषी असून सुद्धा नंतर त्याला हरणाचा जन्म मिळाला अशी कथा भागवतात सांगितली. आता ही हरदासी कथा नाहीये, ही भागवतातली कथा असल्यामुळं आपण स्पष्टपणे म्हणूया की त्या भागवत कथेमध्ये जडभरत ही कथा सुद्धा कदाचित रचून सांगत असते. नाही तुम्ही म्हणत नाही कारण आपलं मन घट्ट व्हावं, पण जडभरत या ऋषीचं नाव त्या ठिकाणी आहे, उल्लेखच असा आहे. दयाभाव सुद्धा अडथळा होऊ शकतो सांगितलंय. हे सांगायचा हेतू पुन्हा ज्याचं स्मरण करशील तेच तुला मिळणार आहे आणि म्हणून महावाक्य सांगितलंय. महावाक्य सांगितलंय, तस्मात् सर्वेषु कालेषु मामनुस्मर युध्यच मय्यर्पित मनोबुद्धिर मामे वैश्यस्य संशयम्. आता श्लोकाकडे जर नजर करा, अत्यंत महत्वाचा श्लोक आहे. त्याचे 3-4 पैलू आहेत. पहिला पैलू आता मी सांगितलेला तो म्हणजे स्मरण भगवंताचंच करत राहिला तर प्रयाण काली अखेरच्या क्षणी शेवटचा श्वास टाकताना भगवंताचं तुम्हाला आठवण, भगवंताची तुम्हाला आठवण होईल. मग काय केलं पाहिजे? आयुष्यभर त्याची तयारी केली पाहिजे. तस्मात् सर्वेषु कालेषु माम अनुस्मर युध्यच. आपल्या गीताधर्म मंडळानं हा श्लोक जरा वंदनीय मानलाय. त्याचं कारण त्याचा पुढचा जो भाग आहे माम अनुस्मर युद्धच, हे जे आपलं 42 वर्ष चाललेलं गीता दर्शन अखंडपणे चाललेलं आहे. महाराष्ट्राचा चमत्कार म्हणत नाही, पण बरीच महत्वाची गोष्ट आहे. पहिल्या 5 आपण अखंडपणे इतकं चालत नाही आध्यात्मिक मासिक. तर ते जे 42 वर्ष मासिक चालले गीता दर्शन अखंडपणे एकदाही खंड पडलेलं नाही, त्याचं बोध वाक्य वर आहे माम अनुस्मर युद्धच. एकदा सगळ्यांनी बघा आणि जोडून सांगतो राहत नाही. कर्तिक सर म्हणाले ते लक्षामध्ये घ्या की 2000 रुपये भरून आपण सगळे गीता दर्शन विशाल परिवारामध्ये सामील होऊया. घट्ट असं कंदिकसांनी आवाहन केलं आणि 3 दिवसामध्ये 6-7 लोकांनी घेतले. पण ती झाली राजापूरची गंगा. तेवढंच झालं आणि थांबलं. असं करूया नको, खरंच विचार करून बघा त्याच्यावर आणि जे कंदिकसांनी आवाहन केलं ते लक्षात घ्या. का माम अनुस्मर युद्धच मय्यर्पित मनोबुद्धी, मला बुद्धी अर्पण करून सर्वेषु कालेषु, आणि तू मलाच मिळशील. एष्यसी असं त्या ठिकाणी क्रियापद आहे. एष्यसी म्हणजे मिळशील, मलाच मिळशील, यात कुठल्याही प्रकारची शंका नाही असं म्हटलेलं आहे. या सगळ्या श्लोकाकडे आपण बघितलं तर लक्षात येतं आजीवन भगवंताचं स्मरण कर हे सांगितलं. पुन्हा एक सांगतो, जसं कर्णिकरांचं पुस्तक आपण महत्वाचं मानतो, गीता तत्वमंजरी, त्यात त्यांनी स्पष्ट म्हटलंय, जसं कर्णिकरांनी म्हटलंय, हा श्लोक असा आहे जी गीतेची समग्र शिकवण या एका श्लोकात तुम्हाला विचार करायचा. गीतेची समग्र शिकवण या एकामध्ये मिळेल. काय आहे बरं ती? त्यांनी पुन्हा अंगुली निर्देश लोकांनी जे शब्दांकडे केला. लोकांनी काय म्हणतात? शब्द आपला माहिती पाहिजे सगळ्यांना, ज्ञानमूलक भक्ती प्रधान कर्मयोग. ते नुसतं निष्काम कर्मयोग म्हणत नाही. लोकमान्यांचा निष्काम कर्मयोग असं आपण म्हणतोय, म्हणाल ठीक आहे. निष्कामता कधी येते? मागच्या 2 गोष्टी असल्या तर
ज्ञान मूलक भक्ती प्रधान, मग तो निष्काम येतो कर्मयोग. तर ज्ञान मूलक भक्ती प्रधान कर्मयोग या सगळ्या श्लोकांमधून जसं कर्णिकरांना दिसलाय, लोकमान्यांना दिसलाय, कशावरून म्हणाल शब्द आहे बघा, माम अनुस्मर, माझं स्मरण कर आणि काय कर, गप्प बस, मठ बांध, भजन करत बस. आणि भजनचा अर्थ भक्ती, ती करत बस म्हणून युद्धच म्हटलंय. आता आपण सगळे म्हणून युद्धच म्हटलंय, आम्हाला कुठे युद्ध करायचंय? तर तिथे युद्धाचा अर्थ पुन्हा कर्णिकरांना सांगितलाय. शब्द गीतेत सांगितले, नियतम कुरु कर्मत्वम, म्हणजे युद्ध. नियतम कुरु कर्मत्वम हेच युद्ध आहे. आणि ते युद्ध तू कर माम अनुस्मर. ती सगळी काळजी मी करतो. आई मुलाची काळजी करतेच, मुलांना काय काळजी करायचं कारण नाही, आई करते. माम अनुस्मर, पण युद्धच ती जबाबदारी तुझ्यावर अर्जुनाने केलं म्हणून अर्जुन सगळ्यात आवडता भक्त झाला. त्यालाच गीता सांगितली गेली, तोच नराचा नारायण झाला, त्याचं स्मरण करतो आपण. हे सगळं घडतं तर माम अनुस्मर युद्धच. पण फार महत्वाचा शब्द आधीच आहे, सॉरी, आता पुढे जाऊया. पुढे येतं अभ्यास योग युक्तेन चेतसा नान्यगामिना परम पुरुषम दिव्यम याती पार्थानुचिंतयन. अनुचिंतन करणाऱ्या पार्था, तू स्मरण तर करत राहशील, पण ते दिव्य पुरुषाचं कर. आणखी बघा, चित्तात स्मरण हे कायमच होण्यासाठी शब्द वापरलाय, अभ्यास योग. आपलं आठवतं का, गेल्या शनिवारी आपण अभ्यास योग आणि वैराग्य याच्यावर बोललो. अभ्यासाचं योगसूत्र मी सांगितलं होतं आणि शब्द असे वापरले होते की अभ्यास म्हणजे सद्विचारांचं पुन्हा पुन्हा चिंतन आणि त्यानुसार आचरण, म्हणजे अभ्यास. स्वाध्याय शब्द येणार ना 16व्या अध्यायामध्ये, तो स्वाध्याय हाय. स्वाध्याय म्हणजे काय, अभ्यास. म्हणजे सद्विचारांचं पुन्हा पुन्हा चिंतन, आणि नुसतं चिंतन नाही, बोले कैसा चाले त्याची बंधावी म्हणून आचरण आणि भगवंताला सगळ्यात प्रिय अभ्यास योग. शब्द बघा, अभ्यास योग युक्तेन चेतसा नान्यगामिना. पुन्हा अभ्यास योग, तर पुन्हा शब्द जोडलाय युक्तेन. मग आपण यत, युक्त आणि योगी असे 3 शब्दांचे अर्थ बघितले. तो युक्त आहे, तो योगी आहे, तो अभ्यास योगी आहे. आणि आता मला शब्द लक्षात घ्या की अभ्यास योग साधला तरच मरण, मग शब्द उच्चारून टाकतो, मरण म्हणजे परम विकसित दिवस. तुकोबा म्हणाले, शेवटचा दिस गोड व्हावा, म्हणजेच जे माझं जीवन पुष्प आहे त्या जीवन पुष्पाचं ते अत्तर आहे. आणि मग आता शब्द जगलो कसा या गणितावर मरणाचं उत्तर अवलंबून आहे. जगलो कसा या गणितावर मरणाचं उत्तर अवलंबून आहे. आपण गीता जीवन गीता यासाठीच म्हणतो की खरंच आपण सगळे साधक आहोत. म्हणून मी सुरुवातीला साधक जन हो, सिद्ध आपण कोण व्हायचे होईल नंतर, पण सगळे नक्की साधक आहोत, पारमार्थिक आहोत. परमार्थावर मला, परमार्थाच्या पथावर मला पावले टाकायचे. आपण एवढं करू शकतो की भगवंतानं या जीवनात जी मला क्षमता दिली आहे, काही असेल, त्या क्षमतेचा उपयोग करून मी लोकांसाठी जिरत राहिलो, मी लोकांसाठी काही ते करत राहिलो, म्हणजे मी चांगला जगलो. तर जगलो कसा गणितावर मरणाचं उत्तर अवलंबून आहे, एवढं म्हणायला हरकत नाही. हा विचार करताना आता महत्वाच्या मुद्द्याकडे जाऊया. 5-7 मिनिटं मी अजून बोलणार आहे आणि त्याच्यामध्ये 2 गोष्टी खूप महत्वाच्या लक्षात घ्यायच्या. एक गोष्टी 5-7 मिनिटं फार महत्वाची, ती अशी त्या प्रयाण कालाबद्दल 6व्या अध्यायात 8व्या अध्यायामध्ये जेव्हा पुढे शुक्ल कृष्ण गती घेते, म्हणजे 2 गती येणार आहेत ना, त्यावेळेला विवेचन करतो का मला वेळ लागणार आहे, नंतर करूया आपण. पण तो सगळा मार्ग योग्यांचा आहे, तो सगळा मार्ग ध्यान योग्यांचा आहे, तो भक्ती योग्यांचा नाही, कर्म योग्यांचा नाही. आणि याचं कारण मी तुम्हाला सांगतो, जरा थोडे आकडे टिपून घ्या म्हणजे मला बोलायला सोपं. आकडे असे आहेत की योग मार्गानं, आता योगच्या मध्ये शब्द घरामध्ये गडबड होती, ध्यान योग. ध्यान योगाच्या मार्गानं समाधी घ्यायची म्हटलं, ध्यान योगाच्या मार्गानं समाधी घ्यायची म्हटलं तर श्लोक क्रमांक 10 ते 13 आणि 23 ते 26 ध्यान योगाच्या मार्गाने समाधी घ्यायची म्हटलं तर श्लोक क्रमांक 10 ते 13 आणि 23 ते 26 हे आपल्याला दिसतील. आणि दुसऱ्या बाजूनं कर्मयोगाच्या मार्गाने, जर कर्मयोग म्हणजे निष्काम कर्मयोग,
त्याच्यात भक्ती पण येतेच का? ज्ञान मूलक भक्ती प्रधान कर्मयोग. लोकमान्यांचे वैशिष्ट्य आहे, त्यांनी भक्ती नाकारली नाहीये, ज्ञान नाकारलं नाहीये, ते लोकमान्य आहे, त्यांचं गीता रहस्य आहे. हे जर ध्यानामध्ये आपण घेतलं तर कर्मयोग जर आपण त्याला भक्तियोग म्हणतो भांडण नाही. ध्यानयोग मात्र तो नाही, तो ध्यानयोग नाही, तो कर्मयोग, तो भक्तियोग आहे. त्याचं कोणत्या श्लोकात वर्णन येतं? 8, 14, 20, 21, 22 आणि 27. आणखी सांगतो, तो लिहून घ्या, पूर्ण आणखी सोपं. मग तुम्हाला मी ध्यानयोगाचे श्लोक सांगितले आणि कर्मयोगाचे श्लोक सांगितले, पण गीतेला काय म्हणायचंय? हे दोन्ही गीतेत आले नाहीत. गीतेला काय म्हणायचंय हे भगवंतांनी इतकं स्पष्ट सांगितलंय. गुरु किल्ली बघा, श्लोक क्रमांक 13 ध्यान योगाचा झाला की 14वा श्लोक येतो तो कर्मयोगाचा. हे 13 सांगून झाला, पण भगवंताला 14 म्हणायचंय. अनादर नाही 13चा, पण माझं मत कुठलं? मी मतम 14. आपण दोघे साखळी. 13 झाल्यानंतर 14 येतं. बरं, हे एक पण म्हणाल योगायोगानं आलं, पण नाही. जिथं शुक्ल कृष्ण गती सांगून इतकं सुंदर, देवयान मार्ग म्हणतात, पितृयान मार्ग म्हणतात, शुक्ल कृष्ण गती म्हणतात, गुण टाकतो, जीवात्मा म्हणतात, लिंग देह म्हणतात. हा जेव्हा वर जातो तेव्हा त्या काळाचा उपयोग आहे म्हणतात. ते सगळे मी नंतर बोलणार आहे, पण हे गीतेला मान्य नाही असंही दाखवून देणार आहे, ज्ञानेश्वरांच्या ओव्या सांगणार आहे. मग माझा मुद्दा असा की 13 झाल्यानंतर 14 येतं आणि हे सगळं बोलून 26 मध्ये झालं की 27 येतं. 26वा श्लोक ध्यान योगाचा आहे आणि 27वा श्लोक कर्मयोगाचा, निष्काम कर्मयोगाचा आहे. म्हणजे गीतेला काय म्हणायचंय तर जेव्हा पहिल्यानंतर दुसरं येतं आणि विचारपूर्वक येतं तेव्हा दुसरं पहिल्यापेक्षा श्रेष्ठ ठरतं. तो माझा विचार मी नंतर सांगतो. पुन्हा भारतीय परंपरा आहे, कुणाचंही म्हणणं खंडन करायचं असतं तर फक्त मांडायचं मग फोडायचं. शंकराचार्यांनी केलंय. मला पटत नाही म्हणून आपला अनुल्लेखानं मार त्याला असं नाही. कारण तोही मोठा ज्ञानी आहे, चारवाकाचा पण आदर केला, त्याचं सगळं मांडायचं मग फोडायचं. आणि इतकं चांगलं मांडायचं कदाचित तो मांडू शकणार. शंकराचार्यांचे वैशिष्ट्य आहे की त्यांनी इतरांच्या मध्ये इतकी छान मांडली. हे म्हटलंय, मी माझं मत नाही सांगत की त्यांना तेवढं चांगलं मांडता येणार नाही जेवढं शंकराचार्यांनी मांडलं. मग खूप नाही, शंकराचार्य बुद्धिमत्तेचं होतेच तर मुद्दा काय? 13 नंतर 14 आणि 26 नंतर 27 जर खरं असेल बघूया तर गीतेला ध्यान योगाबद्दल अनादर नाही पण स्वीकार पण नाही. आणि याचं कारण आत्ताच बोलून ठेवतो, 12व्या अध्यायामध्ये सांगून ठेवलंय की लाखात एखाद्याला जमणारा तो ध्यान योग आहे आणि राजमार्ग माझं भक्तीच आहे. हे 12व्या अध्यायात सांगणार आहे त्याची पार्श्वभूमी. पण त्या ध्यान योगाचं किती कौतुक गीतेने केले बघा. 5वा अध्याय संपता संपता ध्यान योगच आहे, 6व्या अध्यायामध्ये ध्यान योगच आहे, 8व्या अध्यायामध्ये ध्यान योगानं समाधी सांगितली आहे. आणि याचं कारण पुन्हा सांगतो, गीतेच्या कालखंडात बघा, आपण सप्तधारा लिहून घेतल्यात बघा अगदी सुरुवातीला. गीतेच्या कालखंडामध्ये सांख्य तत्वज्ञान कळसाला होतं जे स्वीकारलं, ध्यान योग पतंजलीचा कळसाला होता जो स्वीकारला, आणि यज्ञ मार्ग कळसाला होता तोही स्वीकारला. फक्त तिघात मध्ये पाहिजे ते घेतलं आणि स्वतःचा भक्तियोग किंवा कर्मयोग सांगितला. हे गीतेचं वैशिष्ट्य. गीता कुणाचाच अनादर करत नाही, सगळ्यांचा स्वीकार करते, पण स्वतःला काय म्हणायचं ते ठामपणे सांगितल्याशिवाय सोडत नाही. म्हणून गीता टिकली. ते गीतेचं फार मोठं वैशिष्ट्य आहे. टिकली का गीता? ते गीता सगळं सांगून पुन्हा मला असं म्हणायचं असं म्हणते, आणि ते तुम्हाला या श्लोकामध्ये दिसेल. आता आणखी 2-3 मिनिटं कुठेतरी प्रस्तावना करून घेऊ. हा जो अभ्यास योग आपण सांगितला, हा अभ्यास योग निष्काम कर्मयोगी आहे या अर्थाने आपण म्हणतोय. तर त्याला शब्द वापरूया नित्ययुक्त. नित्ययुक्त मग आला हा शब्द. नित्ययुक्त असणं हे अत्यंत आवश्यक आहे आणि कुठाही दाखवून देतो. 14व्या श्लोकामध्ये पुन्हा तो शब्द आहे नित्ययुक्तस्य योगिनः. ज्या निष्काम कर्मयोग हा भक्तियोग कुणाचा? हा आहे नित्ययुक्त अशा अभ्यास योग, बुद्धियोग, कर्मयोगाचा. 5 मिनिटं चालतील का? म्हणजे हा एवढा मुद्दा पुरा करतो. मग ध्यान योग किती चांगल्या प्रकारे सांगितलंय बघा. अरे इतका सुंदर ध्यान योग सांगणं कठीण आहे. 6व्या अध्यायामध्ये ध्यान योगासाठी आसन कसं घालावं हे सांगितलंय. 5व्या अध्यायाच्या शेवटी ओंकार कसा म्हणावा हे सांगितलंय. ओम म्हणजे प्रणव म्हणजे ब्रह्मच आहे.
जणू ब्रह्माची परमात्म्याची सही किंवा स्वाक्षरी म्हणजे ओम आहे. तो भ्रूमध्याच्या ठिकाणी प्राण कसा आणावा किती स्पष्ट किती सुंदर सांगितलंय. जरा श्लोकाकडे बघा, मी त्याचा आदर करून मग 14व्याकडे जाऊया. त्या 13 मध्ये त्याच्या मागे 13 बघा, 12 बघा, 10 बघा. 10 मध्ये म्हटलंय प्रयाण काले, समाधीचा मुद्दा चाललाय ना, नुसता ध्यान योगाचा नाही. प्रयाण काले मनसा चलेन भक्त्या युक्तो योग बलेन चैव ध्रुवोर्मध्ये प्राण मावेश सम्यक सतम परम पुरुष उपैति दिव्यम. मराठी साधा कसा, त्या परमश्रेष्ठ दिव्य पुरुषाचे जो मनुष्य अंतकाळी एकाग्र चित्तानं भक्तिपूर्वक योग सामर्थ्याने, भक्ती नाकारली नाहीये, बोलले आपण निधी ध्यासन पाहिजे, पण योग सामर्थ्याने आपला प्राण दोन्ही भुवयांच्या मध्ये उत्तम रीतीने स्थापून अखंड ध्यान करतो, त्याला ध्यान योग्याला समाधी मिळते. श्लोक क्रमांक 10. 11, 12, 13 मध्ये पुन्हा तेच आहे. 12, 13 तर उत्तम प्रकारचा नकाशा आहे. ध्यान योग्यानं समाधी कशी लावायची, सर्व द्वार आणि संयम्य मनोहृदी निरुद्धेच. ते 2 श्लोक डोळ्यासमोर आणा आणि त्याचा मराठी अर्थ ऐका. देहाची इंद्रिय रूप 9 दार बंद करू, देहाची 9 दार बंद करू, मनाचा हृदय कमलामध्ये निरोध करू. म्हणजे मन जिंकून, मन वढाळ वढाळ उभ्या पिकातील ढोर, त्याला हृदयाच्या कपाटात कोंडून ठेवायचं आणि परमात्म्याशिवाय दुसऱ्या कशाचा विचारच करू द्यायचा नाही. अनेक तत्वज्ञानाने म्हटले 2 मिनिटं आपल्याला निर्विचार होता येत नाही. विचार करा, 2 मिनिटं कशाला, काही सेकंद आपल्याला निर्विचार होता येत नाही. आणि इथं तर भगवंताचाच विचार करायचा आहे. म्हणून हृदया कमलामध्ये मनाचा निरोध करून आपला प्राण मस्तकात स्थापन करू. आता मी विचार केला, आपला प्राण मस्तकात स्थापन करून म्हणजे काय. मग जर योग मार्गाची पुस्तकं धुंडाळली, प्राण म्हणजे प्राणवायू, आपला प्राणवायू मस्तकामध्ये. प्राणायाम महत्वाचा आहे ना, प्राणायाम, प्राण म्हणजे तो प्राणवायू मस्तकात स्थापन करून समाधी योग शब्द वापरलाय. समाधी योग शब्द वापरलाय म्हणजे ध्यान मग्न योग होऊन. आणि काय करायचं, ओम या एकाक्षर ब्रह्माचा उच्चार करीत माझे स्मरण करीत जो देह सोडून जातो त्याला उत्तम गती प्राप्त होते, योगी समाधी घेतो. ओम या अक्षराचा उल्लेख कर. पण एक लक्षात ठेवा, मुखानं ओमचा उच्चार पाहिजे आणि मनामध्ये ओमचं चिंतन पाहिजे. त्याला ध्यान म्हणतात, त्याला जप म्हणतात. फक्त मुखानं म्हणून चालणार नाही. तर ओम म्हणजे ज्ञानदेव म्हणाले तैसे प्रणवैक नाम हे एकाक्षर ब्रह्म. प्रणव म्हणजे ओंकार, हे एक अक्षरी ब्रह्म आहे. तर ब्रह्माचं स्मरणही पाहिजे आणि ब्रह्माचं चिंतन पाहिजे. आता किती सुंदर नकाशा आहे, किती ध्यान योग चांगला आहे. आणि एवढा सगळा 13 पर्यंत सांगून पुन्हा आपलं मत मात्र वेगळंच आहे. काय मत आहे बघा, अनन्य चेता सततम योमां स्मरति नित्यशः तस्याहं सुलभम पार्थ नित्य युक्तस्य योगिना. किती भगवंताची भाषा लाघवी आहे बघा. हे तुला सगळं जमते का बाबा, जमलं तर छान, लाखात एक कौतुकच आहे तुला. होतं ना, एक लक्षात घ्या, ज्ञानदेवांचे गुरु निवृत्तीनाथ, त्यांचे गुरु गहिनीनाथ, गोरक्षनाथ, नक्षत्रनाथ, आदिनाथ, ही नाथांची प्रचंड मोठी परंपरा भारतवर्षाला लाभलेली आहे. गोरक्ष गीता प्रसिद्ध आहे. हे अमान्य कोणी केलेलं नाही, पण ही सुलभ नाही आहे रे, हे दुर्लभ आहे. 12 तेच म्हटलं, ती पुन्हा सुलभ शब्द आहे बघा, लाभवीपणा मी याला म्हणतो. माणसाला पटलं पाहिजे ना. म्हटलंय अनन्य चेता सततम. चेतस म्हणजे अंतःकरण. कसं पाहिजे, अनन्य. 9व्या अध्यायात बघूया अनन्य निष्ठ भक्ती, 12व्या अध्यायात बघूया ज्ञानी भक्ती. अनन्य निष्ठ, अनन्य म्हणजे काय, अनन्य, दुसरं काही नाहीच. डोळ्यासमोर सगळे संत आणा, तर दुसरं काही सुचतच नव्हतं म्हणून ते संत झाले. अनन्य चेता. बर, सततम पुन्हा अभ्यास घेऊ. गंमत बघा, वरच्या सगळ्याला उत्तर द्यायला इथलं सैन्य सुद्धा बळकट पाहिजे. तर वरची गोष्ट साधी नाहीये. आपलंही चिलकत पाहिजे, आपली धारदार तलवार पाहिजे, आपली ढाल तयार पाहिजे. अनन्य चेता सततम यो माम स्मरती. आणखी कमी पडेल म्हणून नित्यशः. एकदा अनन्य म्हटलं तर नित्यशः कशाला, पण पुनरुक्ती करावी लागते चांगल्या शिक्षकाला, नाही ते विद्यार्थ्याला कळत नाही.
तर अनन्य चेता सततम यो माम स्मरती नित्य सहा एक तस्याहम सुलभम पार्थ. अरे वरच्या मार्गाने जरा कठीण मार्गाने परमात्मा मिळणार आहे, पण तुझा सखा म्हणून, तुझा सारथी म्हणून जर भगवंत बरोबर वावरतोय तो सोडून नाही का. तस्याहम सुलभम पार्थ. पण पुन्हा लगेच जाग आणली की नुसतं स्मरण करून भागणार नाही, मनही तितकंच सम पाहिजे. त्या समत्वम योग उच्चते. तो चित्तप्रज्ञ पाहिजे, तो गुणातीत पाहिजे, तो ज्ञानी पाहिजे. हे सगळं करण्यासाठी शब्द पुन्हा आला नित्ययुक्तस्य. नित्ययुक्तस्य योगिनः. त्याला योगीच म्हटलंय, कारण तो कर्मयोग आहे, तो भक्तियोग आहे. पण नित्ययुक्त पाहिजे. म्हणून मी म्हणेन आतापर्यंत एक टप्पा बघितला की 13 झाल्यानंतर 14 येतं. अभ्यास ध्यान योगाचं वर्णन केल्यानंतर येतं. तसंच पुढे आपल्याला दिसणार आहे, पण तो विषय बराच मोठा आहे, आपण नंतर बघूया. एकदम सांगून ठेवतो मात्र आता आपल्या एकदम श्लोकाकडे जायचंय. 21वा श्लोक याच अर्थाचा आहे. यम प्राप्त निवर्तन्ते तद्धाम परमं मम. जे आता जो योग सांगितला तो आणि त्याला जोडून मग शुक्ल कृष्ण गती घेते, ते काय आहे ते सगळं आपण आपला विचार म्हणून बघूया. कुणालाही नाकारायचं नाही, का अनेकांच्या श्रद्धा ज्या गुंतलेल्या आहेत, तर कुणालाही विरोध नाही. ज्याचे हे अर्थ आहेत आपण सांगू. त्या ठिकाणी 8वा अध्याय आपला होतो. बरं, एक 2-3 मिनिटं बोलायचे ते लक्षात घ्या. पहिली गोष्ट अशी की मागे मी सांगितलं होतं की आपण हे ज्ञानसत्र चालवणार आहे. माझ्या बाजूनं अडचण आजारी पडलं तर